आज तुमचं इंट्रोडक्शनही करून देण्याच्या आधी आपण डायरेक्टली विषयाला हात घालणार आहोत, कारण तसं जेनझीला कंटेंट लागतं असं कळलं. गमतीची गोष्ट अशी की आपण भरपूर मराठी ज्या अभिनेत्री असतात, ॲक्ट्रेसेस असतात, त्यांना बरेच वेळा सहज हिंदी किंवा साऊथ इंडियन सिनेमात वावरताना बघूया. आणि बऱ्याच वेळा आपण काही गमावल्यासुद्धा आहेत चांगल्या चांगल्या नट्या ज्या मराठी आहेत आणि त्यांना आपण मराठीमध्ये तितकं बघितलेलं नाही आहे. माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, राधिका आपटे, स्मिता पाटील, रीमा लागू, दोन्ही शिरोडकर बहिणी, सोनाली कुलकर्णी, सोनाली बेंद्रे, शर्वरी वाघ, मृणाल ठाकूर आणि आज आपल्याबरोबर असलेली मिथिला पालकर, गिरिजा, त्यानंतर रेणुका मॅम आणि आता प्रिया आणि आमची एक मैत्रीण सईसुद्धा. प्रियाला आपण फॉर्च्युनेटली खूप बघितलेलं आहे. पण अनेक नट्या अशा आहेत ज्यांना आपण मराठीत तितकंसं बघितलेलं नाही, आपण मुकलो ऑलमोस्ट इंडस्ट्री म्हणून. डिरेक्टली पहिला प्रश्नापासूनच चालू करणार आहोत तुमच्या चौघींबरोबर आणि तेच कारण आहे की आज तुम्ही ह्या पॅनलवर आहात. मराठी सिनेमा, मराठी अभिनेत्रींना, ॲक्ट्रेसेसना आणि खास करून तुम्हाला मनासारख्या आणि मना इतक्या भूमिका ऑफर करतोय का? नाही. नाही. तर आपण मग प्रिया तुझ्यापासूनच चालू करूयात की माझी सुरुवात मराठी चित्रपटातच झाली आणि मला असं वाटतं की एक काळ होता जेव्हा वेगवेगळ्या विषयांवरचे मराठी चित्रपट खरंच बनत होते. म्हणजे सुरुवातीला पहिलेच चित्रपट होते, त्यामुळे आत्ता आपण येतं ते करूया. पण त्याच्यातही आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मला चांगलेच चित्रपट ऑफर झाले. मला कायम ऑफर्सच कमी आल्या. मी हे नेहमी वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये म्हटलंय की असं नाही झालं की माझ्याकडे 10 चित्रपट आलेत आणि त्यातले मी 2 निवडले. मी जे केलेच तेवढेच चित्रपट मला ऑफर झाले होते. ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही मला ऑफरच नव्हतं झालं. पण मला ह्याचा खूप आनंद आहे की मला उत्तम दिग्दर्शकांनी आणि उत्तम निर्मात्यांनी, उत्तम लेखकांनी उत्तम रोलसाठी निवडलं, ज्याच्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम एक कलाकार म्हणून माझं एक काहीतरी तयार होत गेलं लोकांच्या मनात, जे मला महत्त्वाचं वाटतं. पण एक टप्पा असा आला जिथे आम्ही दोघी केलं. 2018 साली चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर खूप काळ गेला की एकतर चित्रपट ऑफर होईना आणि दुसरं मला असं वाटायला लागलं की आता ह्याच्या पलीकडे आसपास काही घडतच नाही आणि आता माझं हे करून झालंय. आता मला सुद्धा ग्रो व्हायचं आहे कलाकार म्हणून आणि आता आपणही वेगवेगळ्या भूमिका करायला पाहिजे. मलाही असं वाटतं की लोकांनी मला स्टिरिओटिपिकली बघण्यापेक्षा जरा वेगळ्या प्रकारच्या भूमिकांमध्ये बघितलं पाहिजे. आणि ते जेव्हा मला मराठीत नाही मिळालं तेव्हा माझी धडपड हिंदीत सुरू झाली. तोपर्यंत माझी धडपड हिंदीत सुरू होत नव्हती. मी 2017 पर्यंत जाहिराती सोडून कधीच स्वतःहून जाऊन, बाहेर जाऊन ऑडिशन्स देऊन, लोकांना फोन करून की मला करायचं आहे, कास्टिंग डिरेक्टर्सना कॉल करून वगैरे हे कधीच प्रयत्न केले नव्हते. मी हे वजनदार नंतर 2017 नंतर मी हे प्रयत्न करायला लागले, कारण मला असं जाणवायला लागलं की आता माझ्याकडे असे विषयच येत नाहीये जे मला चॅलेंज करते. मुद्दा प्रश्न परत, कारण हा प्रेक्षक पण आम्हाला विचारणार कमेंट्समध्ये की तुम्ही मराठीबद्दल का बोलता, असं हे हिंदी आणि साऊथमध्ये पण सिमिलर आहे का? म्हणजे हाच अनुभव तुमचा तिथेही आहे का, का तुम्हाला तिथे वेगळ्या भूमिका ऑफर होत आहेत? माझी अशी पॅरलल सुरुवातच झाली आहे, कारण मी अगदी पहिले काही चित्रपट केले त्यातच तारे जमीन पर होता. सो अगदी मी 19 वर्षाची असताना तो चित्रपट केला आणि 17-18 वर्षाची साधारण असताना मानिनी केला. सो मी 1 वर्षाच्या फरकात ते 2 चित्रपट केले. असं माझं प्रियासारखं झालं नाही की मी आधी मराठीत काम करत राहिले आणि मग मी हिंदीत काम करू लागले किंवा शोधू लागले. मी सुरुवातीपासूनच हिंदीत करत होते आणि मराठीतही साईड बाय साईड करत होते. पण तारे जमीन पर आल्यानंतर मला आता हे प्रेक्षकांना काय वाटलं मला माहीत नाही, पण फायनली रोल मिळतो की नाही हे प्रेक्षकांपेक्षा जास्त मेकर्सवर अवलंबून असतं. जे बनवतात त्यांना तुम्ही काय वाटता किंवा त्यांचं काय परसेप्शन आहे तुमच्याबद्दल. तर मला 2-3 वेळा असं काही डिरेक्टर्सनी सांगितलं की आम्हाला वाटलं की आता तू कशाला करशील मराठी फिल्म. तर माझ्या मनात मराठी दुय्यम कधीच नव्हती किंवा मी कधीच हिंदीला एक स्टेप अबव बघितलं नव्हतं. माझ्यासाठी या दोन्ही गोष्टी एकत्रच होत्या. मी हेही चित्रपट करते आणि हे चित्रपट आहे. मग भाषा आणि स्केलचा फरक तो तुमच्या रिजनल आणि नॅशनल च्या खेळामुळे असतो. म्हणजे हिंदी चित्रपटाचा स्केल एका पर्टिक्युलर प्रकारचा असतो आणि मराठी वेगळा. पण या पलीकडे आता ह्याच्या पुढची पायरी म्हणजे हिंदी चित्रपट, असं मी कधीच त्याला पाहिलं. तो आपलंच संकुचित म्हणजे तो स्वभाव आहे की आपण, कारण साऊथमध्ये कधी असा विचार करत नाही की हा रिजनल सिनेमा आहे.
ते विचार करताना असं चॅलेंजचा विचार करतो की मला हा. पुढे नवीन काय अजून बरोबर. करायला मिळणार आहे. त्याच्यात तू कधी भाषेचा विचार लोकांना करत असं नाही. वाटतं हे मला पहिल्यांदा कळलं आणि मला वाटलं की आता तू हिंदीत गेलीयस बरं तर तू मराठीत परत का करशी असं मला सांगण्यात आलं. तेव्हा मला असं वाटलं की अच्छा असं बघितलं जातंय का माझ्याकडे, मग हे चुकीचं आहे, मग ह्याच्यासाठी मी काय करावं. मग मी नाटक केलंय 2 स्पेशल जे प्रायोगिक नव्हतं, जे कमर्शियल मराठी नाटक होतं, ज्याचे आम्ही 250 प्रयोग केले. म्हणजे असं नाही की मला मराठीत आणि बरं नाटक असं नाही की मी मराठी चित्रपट एक चित्रपट म्हणून 2 महिन्यात संपतो किंवा 3 महिन्यात काम संपतं. मी कमिटेड 3-4 वर्ष नाटक केलंय, तरी मला मराठीत फारसं कोणी काही नाही विचारलं. पण केलंस पण मराठी मी बट हे खूप आधी करेक्ट असं नाहीये, मराठीत तू दिसत होतीस. तुमच्या दोघींचाही तोच अनुभव आहे. म्हणजे खास करून कारण तुला मला हे सिनेमांबद्दल तर माहिती आहे, पण माझीच पहिली आठवण ही सुरभीची आहे. हो. आत्ता जर आपण पुस्तकांमध्ये बसलो जसं पत्रांमध्ये बसलेली रेणुका ताई 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 चालेल हां ताई प्रियंका ताई तर तिथे बसलेली आणि तर त्याच्यामुळे परत ती इमेज बिल्ड झाली होती का की हिंदी चेहरा आहे किंवा असं काही झालं होतं का आणि तो त्याचा परिणाम झाला गिरिजासारखाच का? माझाही तोच अनुभव होता. कारण त्यावेळेला मी सातत्याने हिंदी जास्त करून दूरदर्शनवर दिसत होते बरोबर आणि त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच मालिका मी हिंदीच्या मालिका केल्या. बरोबर. पण असं नाही, म्हणजे माझी सुरुवात ऍक्च्युली तसं म्हटलं तर मराठी मालिकांबरोबर झाली. दिनमान केली बरोबर हो सगळ्यात आधी. हो पहिला चित्रपट पण एक गुजराती होता, मग मराठी हात सुनबाईचा भाऊ, मग तेलुगू, मग हिंदी, आणि चित्रपट मी फार केलेच नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याबद्दल हीच कल्पना होती की नाही त्या काही मराठीत वगैरे काम करत नाहीत, असं हे ठरवूनच काही लोकांनी ठरवलं असं मला वाटतं. मिथिला तू खरं तर मुरंबा म्हणजे मी असं म्हणेन की यंगर ऑडियन्ससाठी सक्सेसफुल सिनेमा अनेक दिवसांनी तो डिलिव्हर झाला होता. आपल्याकडे एक मराठी चेहरा आहे जो ज्याच्या अराउंड, कारण काय तुझ्या अराउंड एक हिस्टेरिया होता तेव्हा, म्हणजे अजूनही आहे. आपल्याला रील्स मी त्याच्यासाठीच तुझ्याबरोबर रील्स बनवतो म्हणणं स्वतःचं कॉन्टेंट वाढवायला, गेम वाढवायला. पण एवढा हिस्टेरिया असताना, एवढं मॅडनेस असताना असं नाही झालं की तुझ्या अराउंड काहीतरी गोष्ट विणली आहे कोणी आणि त्याच्या अराउंड काहीतरी बनवायचा प्रयत्न केलाय, अशा ऑफर्स आल्या तुला? नाही असं नाही झालं. आणि मुरांबा आणि कारवा ऍक्च्युली एकत्रच पुढे मागेच झालेले सिनेमे आहेत. आणि तेव्हा सिमिलर स्टोरी आहे माझी सुद्धा. कारण तेव्हा असं मला OTT वर बरंच काम येत होतं, ते मी करतही होते ऑलरेडी. गर्ल इन द सिटी आणि लिटल थिंग्स नावाचे 2 शोज मी करत होते, त्यामुळे ते छानच चालू होते. मुरांबा जे झालं त्याच्यानंतर मला असं वाटलं की गोष्ट अशी मिळाली पाहिजे की आय शुड बी कम्पेअर्ड टू डू दिस, की करेक्ट. की ह्या 2 गोष्टी माझ्या सुरूच आहेत ना पॅरलली. त्यातून वेळ काढून जर मला काही करायचं असेल तर ती गोष्ट तशी वाटली पाहिजे मला की ह्याच्यासाठी मी हे बाजूला ठेवून हे करू शकते, कारण तिथे चांगलं काम घडतंच आहे ना. मग ते मी कशाला नाकारू किंवा ते बाजूला का ठेवू. इन द सेन्स इन दॅट टाईमलाईन असं मी म्हणते की नॉट दॅट दिस इज नॉट वन वर्सेस दी अदर. इट इज अबाउट की त्या वेळेत जे काम घडत होतं ते किंवा माझ्याकडे जे येत होतं मराठीतून ते असं नव्हतं की इट्स बेटर दॅन दी अदर. मला असं वाटलं की लाईक प्रिया सेड की मला चॅलेंज करणारं काम येतच नव्हतं किंवा माझ्यासाठी लिहिलं गेलेलं असं काहीतरी स्पेसिफिक की मला काहीतरी नवीन करता येईल असं काही माझ्याकडे आलंच नाही अजूनही. ती मी ना एक ॲड करते, म्हणजे मला मगाच्या माझ्या उत्तराला थोडं एक्सटेंड करत की जेव्हा मी हिंदीत प्रवास सुरू केला तेव्हापासून मी हिंदीत केलेली कामं मला कायम हे मनाला वाटत राहतं की ह्यातलं काहीच काम मराठीत का नाही बनलं. मीच आहे ना करणारा, तोच चेहरा आहे जो हिंदीत करतोय, तो तुमचा मराठी चेहराच आहे जो अनेक वर्ष मराठी चित्रपटात करतोय. मग सिटी ऑफ ड्रीम्स म्हणा, महाराष्ट्र पॉलिटिक्सची गोष्ट आहे रे, महाराष्ट्रातल्या राजकारणाची गोष्ट आहे. ती एका हिंदी दिग्दर्शकाने हिंदीमध्ये त्याची 3 सीझनची वेब सिरीज केली आणि जी ती चालली आहे. प्रत्येकाने डोक्यावर धरून उचलली. ती तुम्ही कोणीच मराठीत त्याच्यावरती काहीच बनवू शकला नाही. अगदी किंवा त्या प्रकारचं जर काही काम घडलं असेल तर त्याच्यात कधी मला कास्ट केलं गेलं नाही. सो दुसऱ्या माणसाला आपल्याबद्दल एक विजन आहे आणि त्याला असं वाटतं की तुमच्यावरती तेवढं टॅलेंट आहे आणि तुमच्यावरती विश्वास आहे, पण मला वाटतं की
आम्हालाच आमच्याच क्षेत्रामध्ये आणि आमच्याच इंडस्ट्रीमधनं तेवढे ताकदीचे रोल्स नाही ऑफर केले जात, जे सॉरी एक बरं, हो. फिनिश दिस की जे मिथिला म्हणाली तसं आमच्यासाठी रोल लिहिले का नाही जात. मी त्याच्यावरच येणार आम्ही दोघी वॉज वन, जिकडे मला प्रतिमाताई आली आणि म्हणाली की मला दुसरं कोणी दिसत नाही, हे तूच करायला पाहिजेस. आणि हिंदीत राजजवान आहे, मला माहिती आहे राजजवान आहे ही माझी सिरीज लेखिकांची जी आहे शोरनर ख्याती, तिने लिहिल्यानंतर पहिला फोन केला होता. तिचं फक्त स्टोरी लिहून डेव्हलप करून तयार होती आणि तिचा फोन आला होता की प्रिया मी हे तुझ्यासाठी लिहिते अँड आय होप दिस वर्क्स आउट. सो हे जर मला हिंदीत मिळू शकतं तर ही अपेक्षा माझी मराठीत माझ्या मातृभाषेत असण्यात काहीच गैर नाही. आता छाया मावशी सारखी ॲक्ट्रेस आहे, पण आज हिंदी छाया कदम यांचा वापर जसा हिंदी सिनेमा करून घेत आहे आणि ते आपण करायला फसतोय. अनेक असे चेहरे आहेत ज्यांना हिंदीमध्ये इतकं चांगलं वापरून घेतलं जाते, त्यांना आपण नाही तो न्याय देऊ शकत आहोत. तर त्याच्या कारण आपण भूमिकांबद्दल बोलतोय, हव्या तशा भूमिका नाही मिळाल्या किंवा काही लोकांना ऑफरच नाही झाल्या. पण मग भूमिका निवडाव्या कशा? आणि आता हा मराठी आणि नटी ह्याच्या पलीकडचा नट नटी सगळ्यांसाठी प्रश्न आहे. पण भूमिका निवडायच्या कशा? तुम्ही कशा निवडता? आणि असं कधी झालंय का की तुम्ही यू हॅव गिवन अ पास टू समथिंग, की मग वाचल्यावर असं कदाचित संहितेत तेवढं चांगलं नव्हतं आणि नंतर बघितल्यावर असं वाटलं अरे हे बरं झालं, म्हणजे आयदर बरं झालं सोडलं किंवा बरं शिट करायला हवं होतं. बरं झालं तर असं कधीच झालं नाहीये की हे करायला हवं होतं, एखादी माझ्या बाबतीत तरी नाही. इंटरेस्टिंग, कारण मला हे खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यातल्या काही लोकांनी सोडलेल्या भूमिका मला माहिती आहे. आलंय प्रोजेक्ट, वाचलंय आणि असं झालंय की हे नको करूया, आणि मग नको करूया म्हटल्यानंतर उत्सुकतेपोटी की किंवा मी कदाचित हे पण केलंय की बघूया ना जाऊन आपण की आपला निर्णय चुकलाय का, की कदाचित मी त्यांना कमी लेखलं किंवा त्याच्यात होतं पोटेन्शियल आणि मला समजलं नाही. बरोबर. पण ते जेव्हा जेव्हा मी जाऊन बघितलंय तेव्हा मला वाटलं शाबास प्रिया, good job. हो ना? पण मी सांगू का, माझा जेव्हा आता तू मुरांबा बद्दल मला विचारलंस तर त्याच्यानंतरचा म्हणजे डिसिजन मेकिंग ॲस्पेक्ट्सचे माझ्यासाठी होते की एकतर मला चॅलेंज करणारी भूमिका हवी होती किंवा एक नवीन अनुभव तरी मिळायला हवा. अगदीच करेक्ट, या दोन गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे मी जर साऊथकडे सुद्धा फॉर एक्झाम्पल जर वळले असेल, आणि तू जसं मगाशी हेही म्हणालास की तिथे पण मेल डॉमिनेटेड सिनेमा किंवा स्टोरीज आहेत, पण तो अनुभव वेगळा आहे. करेक्ट, सो दॅट्स अन इझी पिक, इझी चॉईस टू मी. करेक्ट, काही पूर्ण नवं मिळायला पाहिजे. करेक्ट. पण ही सुद्धा जवान त्या एकमेव कारणासाठी केली. की असा सिनेमा हवा. एका चित्रपटात एक तर मुळात शाहरुख खान आहे आणि ते 2 आहेत. इथेच सगळा स्क्रीन टाइम संपतो. मग त्यावर एक विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, नयनतारा. तर आपल्याला काहीच मिळालं नाही. नागरात काहीतरी मला माझ्या या सगळ्या करिअरमध्ये जोपर्यंत मी काम करेन, किती वेळा 200 कोटीच्या फिल्मचा भाग बनायची संधी मला किती वेळा मिळेल, मला त्याचं वर्किंग किती वेळा बघता येईल. कारण आम्ही शूट खूप कमी केलं तर आम्ही सेटवर सतत असायचो तयार होऊन. करेक्ट. तर त्या स्केलचा अनुभव मला कसा मिळणार? त्यातून मला काहीच फारसं मिळालं नाही, हे मला पूर्णपणे मान्य आहे. पण हे मला सुरुवातीपासून माहिती होतं. करेक्ट, कारण इट वॉज दिस पिक. मला काही चॅलेंज करतोय का? नाही. पण मला नवीन अनुभव मिळतोय का? करंट टॉपिकवर येऊयात. तू आत्ता एक काहीतरी अनुभवतेस, एक अचानक एक ब्रेक थ्रू मोमेंट की हे काय झालं आपल्याबरोबर. हे मिथिला तुझ्याबरोबर पूर्वी झालेलं आहे. म्हणजे माझ्या मताने कप वाजवून स्नेल सेन्सेशन बनणं हे, आणि आपण या विषयावर खूप वेळा बोललो सुद्धा आहोत की हे आपल्याला इतकं विचित्र आणि रेअर ओकेजन होतं. पण हे एक लेबल पण लागतं त्याच्यामुळे. तसंच मी आय एम सॉरी टू से, पण इतके मीम्स बनलेत त्या पडण्यावरनं, आणि त्यामुळे प्रत्येकाचं एक एक लेबल आहे. प्लस तुमच्या चौघींवरही एक गर्ल नेक्स्ट डोअरवालं एक लेबल आहे, एक साचा आहे, आणि हे म्हणजे चौघींवरही ते लेबल आहे की ह्या प्रकारच्या मुली आहेत, ह्या प्रकारच्या स्त्रिया आहेत. तर 2 गोष्टी, एक म्हणजे त्या लेबलचा परिणाम दुष्परिणाम काय होतो असं काहीतरी आपल्या माथ्यावर लागण्याचं, आणि दुसरं म्हणजे ह्या साच्यातनं बाहेर जेव्हा आपण पडायचं ठरवतो, जसं तू आत्ता ठरवलंस नुकतंच की आपण नाही ह्याच्याहून वेगळं, मी जे काम केलं आहे, माझं जे लोकांचं माझ्याबद्दल जे परसेप्शन आहे ते मला बदलायचं आहे आणि मी हा निर्णय घेते.
तर त्या क्षणात मानसिकता काय असते, ह्या 2 विषयावर जर आपण बोलू शकतो. आपण लेबलपासून चालू करूयात आणि मग तोपर्यंत तुला विचार, कारण तुझे डोळे तिकडे गेले, विचार काय. कारण मानसिकता मी शोधायला लागले काय चाललंय माझ्या मनात. तोपर्यंत आपण लेबल्स बद्दल बोलूयात की हे लागणं, त्याचे परिणाम दुष्परिणाम काय आहे. मला आत्ताच लागलंय, सो आय थिंक आय विल स्टे हिअर. मला परवा एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं, तुम्ही स्वतःला ग्राउंड कसं करता? म्हटलं आता एवढ्यात ग्राउंड करायचं. आता उडू दे, आधी मला उडू दे नॅशनल क्रश. अभि तो मुझे पंख मिले. आता परवा दिली पंख मला लोकांनी, थोडं मी एक फेरफटका मार करेन मी ग्राउंड स्वतःला, एवढ्यात ग्राउंडिंग. पण तर माझं काय परसेप्शन आहे लोकांच्या मनात आता ते मला हळूहळू उलगडत आहे. त्यांना नक्की काय वाटतं माझ्याकडे बघून, तर मी काही दिवस बघते मग मोडेन. पण नाही, कारण हे खूप स्ट्रेंज फेनॉमेना आहे. तिन्ही अनुभवलं आपण, अनुभवी माणसाकडनं पण. आणि हे इतकं आयरॉनिकल आहे, कारण ते जेव्हा घडत होतं तेव्हा माझ्या खऱ्या आयुष्यात काहीतरी खूप वेगळंच चालू होतं. मी एक नाटकाचं छोटं व्हर्जन JNU मध्ये प्रेझेंट करायला चालले होते. त्याचं रशियन लँग्वेज डिपार्टमेंट 60 वर्षाचं झालं. तर त्यानिमित्ताने त्यांनी आम्हाला बोलवलं का मी डोस्तोव्स्कीचं एक अडॅप्टेशन केलं होतं. तर अत्यंत बेसिक लेवलचं सगळं, लाईट नाही, काही बॅकस्टेजला कोणी मदतीला नाही. तर मी प्रॉपर्ट्या उचलतोय, JNUच्या स्टुडंट स्पेसेसमध्ये जशी बाथरूम्स असतात त्या बाथरूममध्ये चिखलात कपडे बदलतोय असेच एकमेकींचे धरून, मग त्या गाडलेल्या मिरर्समध्ये पिकअप, म्हणजे हे सगळं सुरू असताना मला प्रश्न की अरे ते रितो निकालपडी, आणि हे सगळं खूपच मजेदारच होतं. आणि तरी मला काही रिक्षा मिळत नाही अजूनही. आज मी उभी होते की मला प्लीज घेऊन चला गांधीला. कोणी ढुंकून बघायला तयार नाही. तर पण एकदा मनात येऊन गेलं की याला काही अर्थच नाही. म्हणजे मी नॅशनल क्रश आहे. नॅशनल क्रश. पण हे म्हणजे सगळ्या रिक्षावाल्यांविरुद्ध आपल्याला हे चालूच केलं पाहिजे प्रोटेस्ट की नॅशनल क्रशला सुद्धा आज मुंबईत रिक्षा मिळत नाही. तर मी आता या स्टेजला आहे. तू याच्यात दांडगा अनुभव आहे. की वर्षानुवर्ष एक असं एक क्रश म्हणजे इतकं, तर ते त्या लेबलचा तुझ्याकडे नटी म्हणून बघण्याचा दृष्टिकोन, कारण त्याच्या आधी तू लिटल थिंग्स वॉज बिफोर दॅट और आफ्टर दॅट? अराउंड द Similar. सेम टाइम. पण म्हणजे सेम इयर. पण लिटिल थिंग्स असेल किंवा गर्ल इन द सिटी असेल, त्याच्यामध्ये तुला ऍक्टर म्हणून बघितलं जात होतं आणि अचानक एक इंटरनेट सेन्सेशन. कारण आम्ही सुद्धा जेव्हा हे करत होतो, रिसर्च करत होतो किंवा गप्पा मारत होतो, तुला काय विचारायचं आहे, कुठले कुठले प्रश्न, त्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं की ती एक डिजिटल स्टार आहे, पण विच यू आर टेक्निकली नॉट. यू आर ॲन ॲक्टर, राईट? म्हणजे तू स्वतःला तरी तसं बघतेस, पण ते त्या एका क्षणामुळे ते लेबल लागलं. पण मला त्याची खूप मजा वाटते, कारण मला कॅटेगराइजच केलं जात नाही ॲक्च्युली. कारण एक ऑडियन्स आहे दॅट लुक्स एट मी ॲज अन इन्फ्लुएन्सर, एक ऑडियन्स आहे और मेकर्स आहेत हू लुक एट मी ॲज अन ॲक्टर, किंवा असं किंवा मी कप सॉन्ग जेव्हा केलं तेव्हा अनेकांना वाटलं की मी गायिका आहे. पण त्यामुळे मला ह्या स्पेसमध्ये राहायला खूप मला मजा वाटते, कारण की आय गेट द बेस्ट ऑफ ऑल वर्ल्ड्स. आय कॅन बी एन इन्फ्लुएन्सर ऑल्सो अँड आय कॅन बी एन ॲक्टर ऑल्सो. गर्ल नेक्स्ट डोअरचा शिक्का लागल्यानंतर मला तसे रोल्स खूप यायला लागले. मला असं वाटतं की आत्ता 8-9 वर्षानंतर मला म्हणजे मी आता एक तेलुगू शो केला आहे, म्हणजे ज्यात मी तेलंगणाच्या ग्रामीण भागातल्या मुलीची भूमिका करते. अरे वा. त्यामुळे मी दिसते वेगळी आणि अर्थातच बोलते वेगळी. सो ते आय थिंक तो पर्स्पेक्टिव्ह मेकर्सचा खूप जास्त महत्त्वाचा आहे. जसं ती सुरुवातीलाच म्हणाली की मेकर्स आर द वन्स दॅट ॲक्च्युली ब्रिंग यू दी ऑपॉर्च्युनिटी. बरोबर. त्यामुळे मला त्याची खंत किंवा रिग्रेट किंवा गिल्ट किंवा असं काहीतरी मला कधीच वाटलं नाही की अरे मला का असं ह्याच्यामध्ये का कॅटेगराईज केलं आहे. आणि आय थिंक आय लाईक दॅट ऑल्सो, कारण इट मेक्स मी ॲक्सेसिबल फॉर माय ऑडियन्स. कारण माझी ग्रोथच इंटरनेटवर झाल्यामुळे लॉट ऑफ पीपल थिंक दे कॅन चॅट विथ मी ॲज अ फ्रेंड, किंवा कुठे भेटले तर ते येऊन माझ्याशी बोलू शकतात. किंवा मला इनफॅक्ट जास्त वाईट वाटतं जेव्हा ते म्हणतात की मी पाहिलं पण मला कळलं नाही मी कसं बोलू तुझ्याशी. कारण मी तितकीच ॲक्च्युली वेन यू कम टू मी ॲज आय एम अ फॅन, आय एम ॲज ऑकवर्ड स्टील. त्यामुळे तुम्ही प्लीज या, वी कॅन बोथ बी ऑकवर्ड टुगेदर. पण या सगळ्या म्हणजे या लेबलिंगमुळे अशी कुठली भूमिका म्हणजे असं वाटलं की मला हे करायला आवडलं असतं, असं कधी झालंय? किंवा असं वाटलंय का ही ह्या भूमिका पण मला करायला मजा येईल? मी ना भूमिकांबद्दल फार महत्वाकांक्षी नाहीये. ओके. त्यामुळे मला जे मिळतं ते मला फार
म्हणजे त्याचंच खूप कौतुक वाटतं की अरे वा मला भूमिका मिळाली करायला वगैरे असं. त्यामुळे मी असा नाही विचार करत की ही मला करायला आवडेल किंवा ती मला करायला आवडेल असा मी नाही फार विचार करत. अम, मला म्हणजे ज्या पद्धतीच्या भूमिका मी आजपर्यंत केल्या नाही आहेत त्याच्या पलीकडे काहीतरी आलं तर मी करेन निश्चितपणे, हे मला माहिती आहे. म्हणजे मला हे खूप आवडलं की प्रियानी जेव्हा एक पॉलिटिशियनचा रोल केला, मला तुला तसं बघायला आवडेल. म्हणजे एका पॉलिटिकल फिल्ममध्ये उदाहरणार्थ, पण एक इमेज तयार होते आणि तू ब्रेक ती झाली त्याच्यामुळे. पण परत मला वाटतं ती अजून मराठीत नाही ब्रेक झाली, बरोबर. ब्रेक झाली. बरोबर. म्हणजे गर्ल नेक्स्ट डोर पेक्षा मला अर्बन फेस म्हणून जास्त बघितलं जातं. मी दिसते पण तशी आहे, त्याला काही, एक्झॅक्टली दिसण्याला माझं पर्याय नाही आहे पण बघा. मला असं वाटतं की तुम्ही मग माझ्यातल्या ऍक्टिंग वरती, माझ्या टॅलेंट वरती थोडा विश्वास ठेवा की मी जर, कारण मी आत्तापर्यंत केलेली कामं अशी आहेत की, आणि जर त्या दिग्दर्शकांना माझी प्रोसेस माहिती असेल तर मी अशी व्यक्ती आहे की जी मी माझ्या देहबोलीपासून, स्क्रिप्टपासून, माझ्या डिक्शनपासून सगळ्यावरती काम करते जेव्हा मी पात्र उभं करण्याचा प्रयत्न करत असते ते. सो जर तुम्ही मला एखादं शहरी पात्र सोडून दुसरं कुठलं पात्र दिलं तर मला सुद्धा काहीतरी नवं चॅलेंजिंग मिळेल, काहीतरी शोधायला, करायला. जो विश्वास माझ्यावरती मराठीत कोणीही दाखवला नाही आजपर्यंत, पण मी ते हिंदीत केलं. म्हणजे एक सोनी लिव्ह, इफ आय कॅन नेम द प्लॅटफॉर्म, सोनी लिव्हवरती आम्ही एक अँथॉलॉजी केली जी मेंटल हेल्थ अवेअरनेसवरती होती आणि ज्याच्यामध्ये मी एक बिहारी गावातली बाई केली. माझं लुकही वेगळं आहे, मी तिकडे बिहारी हिंदीही बोलली आहे, म्हणजे ते साधं हिंदी नाही आहे. सो मला असं वाटतं, किंवा कॉस्ता फिल्म जी केली मी नवाजुद्दीन बरोबर, तिकडे मी एक गोव्यातली बाई केली जी थोडी ज्याच्यावरती ख्रिश्चन ह्याचा प्रभाव असलेली गोवन बाई आहे. सो मला असं वाटतं की हे मला करायला तिथे जास्त मिळतं. तिथे माझ्याबद्दलचे जे काय म्हणतात, सगळे जे काही निकष आहेत ते गळून पडतात मेकर्सचे. परत आय कम बॅक टू द सेम की हा मेकर्सनी विश्वास ठेवायला पाहिजे. आणि वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीचे म्हणजे आता मला ते असं जाणवते की वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीजचे, स्पीक फॉर माय सेल्फ, माझ्याबद्दलचे पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळे आहेत. बरोबर. म्हणजे आय डोंट नो, मराठी इंडस्ट्रीला प्रॉबब्ली वाटतं की मी खूप हिंदीत असते किंवा आता ती मराठी करणारच नाही किंवा आता महागच आहे वगैरे, असं वगैरे पण माझ्यापर्यंत पोचलंय की आता विल नॉट बी एबल टू अफोर्ड यू. एजच्या बाबतीत पण मला असं जवानचं कास्टिंग जेव्हा होत होतं तेव्हा मला रिद्धीच्या रोलसाठी बोलवलं होतं, आईच्या रोलसाठी. तर मुकेश बरोबर मी खूप काम केलंय, त्यांनी माझं खूप ठिकाणी कास्टिंग केलंय. त्याच्या टीमनी मला एका ब्रॅकेटमध्ये टाकलं असेल बहुतेक, त्याच्या बकेट्स असतात ना अशा, लुक आणि एज आणि फील वाईज. तर त्यांनी मला त्याच्यासाठी बोलवलं आणि मी त्या आईची ऑडिशन दिली आणि ती बघून त्यांना ॲटलीनी सांगितलं की मला हिला भेटायला आवडेल. त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला पहिली गोष्ट ही सांगितली की वाय डिड दे टेस्ट यू फॉर दॅट पार्ट, यू आर सो यंग. तर माझं असं की ओ यू थिंक आय एम यंग. सो आय डोंट नो वेअर आय प्लेस्ड इन एन एज. इट्स अ व्हेरी स्ट्रेंज. मला 40-45 वर्षाच्या बायकांचे रोल पण ऑफर होतात, सतत होतात. पण परत तो साचाच झाला ना की एक, कारण आता परत तू द वे यू अपियर्ड ऑन दॅट इंटरव्ह्यू, ज्याच्यात तो ब्रेक थ्रू मोमेंट झाला, त्याच्यामध्ये पण ती साडी घातलेली एक अत्यंत कंपोज्ड बाई, आता एक साचा झाला तुझ्याबरोबर. एक उलट आहे, म्हणजे रिव्हर्स एजिंगचा एक साचा झाला की आता ती खरं तर शी शुड गेट रोल्स विच आर लिटल मोर लाईक, काय म्हणतात, नॉट ओल्डर बट मॅच्युअर आणि प्रोफेशन, लाईक ब्रिंग अ सर्टन प्रोफेशन अँड व्हॉट नॉट. तर मी एक ऍड करू, मला म्हणजे आपण कितीही चॅलेंजेस आणि हे सगळं म्हणत असलो तरी सुद्धा त्यातल्या काही पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा असतात घेण्यासारख्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल उमेश आणि माझी जोडी म्हणा, किंवा त्या स्पेसमध्ये लोक आम्हाला इतकं वेगळ्या प्रकारे बघतात, पण ते ज्या प्रकारे बघतात त्यांनी इतकं प्रेम मिळतं जे मी रोज नाट्यगृहात अनुभवते. आणि हे मला 4 वेळा काम केलंयस त्याच्या. हो, आणि हे मला ना दादा एक गुड न्यूज च्या वेळेला जास्त जाणवलं, जेव्हा निर्माती म्हणून मी स्टेजवरती यायचे आणि लोक टाळ्या वाजवून उभं राहायचे आणि सांगायचे की आम्हाला तुम्हाला दोघांना एकत्र बघायचंय. सो त्यांनाही पेअरिंग आवडतंय, त्यांना ह्या जोड्या आवडतायत, ते आम्हाला एका अर्बन आत्ताच्या पिढीच्या कपलचं रिप्रेझेंटेशन म्हणून बघतात. पण मला ते आवडतं सुद्धा. म्हणजे आय एम नॉट सेइंग की ते वाईट आहे, पण त्याच्या पलीकडेही आपण जायला पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. पण आता म्हणजे परत एक आणि इफ यू डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट्स फाईन, पण ह्याच्यामध्ये सिटी ऑफ ड्रीम्समध्ये जेव्हा ती भूमिका स्वीकारली त्याच्यामध्ये काही त्याची गरजही होती. लेट्स नॉट लाईक बी
तुला मुद्दा कळतो इंटिमेट कशाबद्दल. सीन आणि हा, lesbian intimate scenes, character. correct. नाव नाव नाही मी म्हणतो की पीपल गो अँड सर्च दॅट दॅट्स ऑल हॅपन्स तेवढंच okay, होतं. बट देर वॉज अन इंटिमेट एनिवे ऑलरेडी खूप ज्यांना नाही माहिती देर वॉज अन इंटिमेट सीन आणि तू त्याच्या आधी कधी केलेलं नाही आहेस नाही म्हणजे त्याच्या आधी नव्हता हा. केला कधी. तर मग जेव्हा म्हणजे असं तेवढा नव्हता. करेक्ट तर ते येतं आपल्याला त्याच्याबरोबर त्या पात्राच्या बरोबरीने ते सगळं येतं आणि मग तेव्हा मानसिकता काय असते म्हणजे इज देअर अ मोमेंट वेअर यू नो दॅट की दिस इज रिस्की ह्याचं काय होणार आहे हे म्हणून आपल्याला स्त्री म्हणून तर माहितीच असतं की नंतर व्हायरॅलिटी त्याची होणार आणि हे ते त्याच बरोबरीने आपल्याला हेही माहिती आहे पात्राबरोबर येत आहे त्यामुळे काही वाईट नाही आहे यू नो द गुड अँड बॅड्स ऑफ इट आणि प्लस तुम्ही तुमच्या एका मोठ्या प्रेक्षक वर्गाला सुद्धा धक्का पोचवणार असता तर ते हा कारण परत हे येणाऱ्या ॲक्टर्ससाठी सुद्धा हे एक हे आहे की वेन दे चूज दिस वेन दे डोंट चूज दिस तो चॉईस करताना मनातनं काय होतं. सो मला हे ऑडिशनच्या पहिल्या दिवशी माहिती होतं की असा असा कॅरेक्टर ग्राफ आहे आणि असा एक सीन आहे. एकतर मुळात तुम्ही कम्फर्टेबल असाल तो सीन करायला तर ऑडिशन द्या नाही तर देऊ नका इतकं क्लिअर होतं. सो असं नाही आहे की मला ते नंतर कळलं किंवा स्क्रिप्टमध्ये आल्यावरती कळलं. ऑडिशन बिफोर यू इवन स्टँड इन फ्रंट ऑफ द कॅमेरा फॉर द ऑडिशन तिथेच मला माहिती होतं. आणि मी त्याचं जसं मगाशी गिरीजा म्हणाली तसं की मी सिनॉप्सिस वाचलं आणि मी कॅरेक्टर ब्रीफ वाचलं आणि त्या पात्राचा जो आर्क मला दिसत होता तिथे मला हे वाटत होतं की मला हे ट्राय नक्की करून बघायचं आहे इन टर्म्स ऑफ ते पात्र. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे कोण करतंय. ज्या दिग्दर्शकाचं नाव ह्याच्याशी जोडलं गेलं होतं ते म्हणजे नागेश नागेशनवर ज्यांचं काम मी बघितलंय त्यांचा एस्थेटिक्स मला माहिती आहे त्यांची सेन्सिबिलिटी मला दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कामातनं बघितली आहे. अशा सेन्सिबिलिटीचा जर दिग्दर्शकात असेल तर आपण बोलून बघूया की काय होणार आहे. मला हे सुद्धा खूप महत्त्वाचं वाटतं की वयानुसार तुमचा प्रवास होतो. 2013 मी आणि उमेशने टाइम प्लीज नावाचा सिनेमा केला ज्याच्यात आमचं लग्न झालेलं होतं आणि मला ऑनस्क्रीन उमेशला किस करायचं होतं आणि आय वॉज टेरिबली ऑकवर्ड. पण हे जेव्हा मी करत होते तेव्हा ही 2018ची गोष्ट आहे. 2013 ते 2018 या 5 वर्षात मी माणूस म्हणून ग्रो झाले. 4 गोष्टी मी बघितल्या. मला कदाचित त्याची काही वेगळी प्रोसेस कळली असेल काहीतरी आय डोंट नो माझी काहीतरी जडणघडण माणूस म्हणून वेगळी झाली. वाचन तुम्हाला खूप जास्त प्रगल्भ करतं आणि समृद्ध करतं असं मला खूप वाटतं. कारण बऱ्याचदा मी अशी पुस्तकंही वाचली आहेत की ज्याच्यातनं सुद्धा माझ्या मनातल्या ह्या इनिबिशन्स कमी झाल्या आहेत. तेव्हा मी ह्या गोष्टीसाठी ओपन झाले. मग माझी नागेश सरांबरोबर ऑडिशन झाल्यानंतर नागेश सरांबरोबर रीडिंग्स झाली आणि एक दिवस आम्ही फक्त बसून ह्या सीनबद्दल चर्चा केली आणि त्यांनी मला फ्रेम टू फ्रेम समजावलं बिफोर शूटिंग. आम्ही एकही दिवस शूटही केलं नव्हतं. शूटिंगला फ्लोअरवर जाण्याच्या आधी की मी हे असं असं शूट करणार आहे, हे तुला काय कम्फर्टेबल आहे, तुझे डिस्कम्फर्ट्स काय आहे, तुला काय नको आहे, काय हवं आहे, हे चालेल का. त्याच्यानंतर ॲक्च्युअल सीनच्या शूटिंगच्या दिवशी सुद्धा तू इथे हात लावला तर चालेल का, हे केलं तर चालेल का, हे केलं तर चालेल का, दोघींचेही कन्सेंट घेतले गेले विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ती रूम छोटी होती, तिकडे आमचं DOP, आम्ही 2 ॲक्टर आणि आमचा डिरेक्टर सोडून कोणीही नव्हतं. हे सगळं अटमॉस्फिअर रिस्पेक्टफुली तयार केलं जातं ज्यावेळेला इंटिमेट सीन करायचा असतो तेव्हा. आणि तो जेव्हा मी त्या दिग्दर्शकाबरोबर शूट केला त्यावेळेला माझी त्याच्याबद्दलची भीती गेली. अर्थात हे सतत एक्सपिरियन्सेस येतीलच की नाही मला पण माहिती इट्स अ नाही, प्रोसेस पण म्हणजे it's ते a असं process. ते मानसिकता overnight अशी नाही एक होत. मी ठरवलं आणि केलं असं नाही होऊ आणि शकत. माझा सगळा फोकस हा पात्रावरती होता. मी तो सीन शूट करणारे ह्याच्यावरती नव्हता. Correct. तो सीन हा त्या पात्राच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग होता आणि मला माहिती नाही लोकांपर्यंत ते किती पोचलंय की नाही, पण अशा प्रकारची एक चीफ मिनिस्टर तुमच्या राज्याला लाभणं आणि समाजाने ती एक्सेप्ट करणं हे सुद्धा खूप मोठं स्टेटमेंट आहे. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या विचारांनी सुद्धा मला असं वाटत होतं की हो इट्स टाइम वी शुड टॉक अबाउट इट. इट्स टाइम वी शुड बी ओपन टू थिंग्स. आणि मग हे करताना मी स्वतःला ॲक्टर म्हणून का रिस्ट्रिक्ट करू जेव्हा माझा दिग्दर्शकावरती पूर्ण विश्वास आहे. हॅव्हिंग सेड दॅट ह्याची क्लिप होईल, ते व्हायरल होईल, ते लोकांपर्यंत अशा प्रकारे पोचेल हे माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं.
मी प्रमोशन करत होते तेव्हा जेव्हा मला त्याची क्लिप म्हणजे लोकांचे मेसेजेस यायला लागले तेव्हा मला धक्का बसला. सो दॅट्स वन थिंग, म्हणजे जे आता So हे अनफॉर्च्युनेटली fear कधी आताच्या नसतं काळातलं डोक्यात, is सगळ्यात what I मोठं mean. फिअर, बिकॉज राधी आउट ऑफ कॉन्टेक्स्ट म्हणजे No, कुठली that's- वाक्य सुद्धा टेकन आउट ऑफ it is that, but this is what it is. इट इज Oh, वी my- हॅव टू लिव्ह विथ. सो नाही, मला because- नाही वाटत की कलाकार त्याच्यासाठी ते काम नाही, निवडतात. ते कलाकार बरोबर आहे, always कामच पण निवडतात. मला असं वाटलं की तुझ्या त्या कॉन्शियसनेस मध्ये होतं का नाही, तेव्हा? नाही, कुठेही नाही. कारण बिकॉज राधिका बिंग सच अ क्लोज फ्रेंड, ऑल हर लाईफ हॅज बीन दिस, आणि आम्ही त्याच्यावर खूप वेळा बोललो आहोत. प्लस मी स्टँडअप कॉमेडी करतो कॉमिक्ससाठी, तर ते कायमचा कारण प्रत्येक स्टँडअप कॉमिकनी हे अनुभवलंय की जोक मधला एकच पार्ट काढायचा आणि त्याच्यावर, त्यामुळे सॉरी यू आर ट्राइंग टू से I समथिंग. was trying to say that decision is made from a very creative space. हो. आणि त्याचं परसेप्शन इज वॉट स्लोली कम्स इन टू लाईट. सो आत्ता सुद्धा मी जेव्हा आत्ता जे काय चालू आहे त्याच्यात ते काय मॉर्फ केलेले व्हिडिओज आणि फोटोज येतात त्याच्याबद्दल मी जेव्हा बोलले त्याच्यामध्ये इतक्या कमेंट्स आणि डीएम्स तर त्याहून जास्त आहेत की पण तुम्ही करता ना स्क्रीनवर किस, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. बरं. सो हे जे एक ब्लँकेट कॉन्सेंट गृहीत धरली जाते ना की तुम्ही ऍक्टर आहात, ह्याचा अर्थ तुम्हाला काय प्रॉब्लेम असला पाहिजे. तुम्ही विलिंगली स्क्रीनवर एक्सपोज करताय आणि स्क्रीनवर किस करताय, मग आम्ही थोडेसे तुमचे स्लीव्स कमी केले आणि नेक डीप केला तर एवढा काय प्रॉब्लेम आहे. तर ह्याच्यात जो एजन्सीचा फरक आहे की हे मी माझ्या कन्सेंटनी त्या कम्फर्टेबल रूममध्ये जिथे माझ्या दिग्दर्शकावर प्रचंड माझा विश्वास आहे अशा सेटिंगमध्ये मी ते एक आर्टिस्ट म्हणून चॉईस करते आणि इथे तुम्ही माझी परवानगी न घेता माझे फोटो घेऊन त्याचं काहीतरी विकृत करून तुम्ही ते पोस्ट करताय. ह्या कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे कळतच नाहीये. नाही म्हणजे आता ते आईने थोबाडीत मारलेली चालते तर मग जगाने थोबाडीत मारलेली चालते. असंच आहे ना ते, की थोडीच आहे की आपल्याला कालच मी हे वाचलं की मेन अंडरस्टँड द मिनिंग ऑफ बॅड टच वेन दे आर टच्ड बाय द सेम सेक्स पर्सन. ॲब्सोल्युटली. सो हे खूप so ह्याचा विचार आता डोक्यात सतत असतो कारण इट्स नेव्हर अबाउट वाय यू आर चुझिंग टू डू इट, इट्स अबाउट हाऊ इट्स गोइंग टू बी सीन, बिकॉज दॅट इज फायनली ठरलंय असं ऑन सेट की म्हणजे स्क्रिप्टमध्ये असतात लिहिलेल्या ह्या गोष्टी, त्यामुळे तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही ते ऍक्सेप्ट केलेल्या असतात सुरुवातीपासूनच. पण मध्येच मला असं एक कपल ऑफ टाइम्स झालं एका सेम सेटवर की इन दिस मॉन्टाज युल किस हिम आउट, पण तसं लिहिलं नाही नाही. आहे. लिहिलं नाही. तुम्ही लिहिलं नव्हतं आणि आपण ह्याबद्दल बोललो नाही आहोत, त्यामुळे जस्ट बिकॉज आय हॅव अग्री टू डू इट, अदरवाईज आणि कॉन्टेक्स्ट काय त्याचा हो. मी ठरवेल. एक्झॅक्टली. आणि ती एजन्सी आपल्याकडे असते, हा पर्स्पेक्टिव्ह नाहीये. हाच पर्स्पेक्टिव्ह. बरं, हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण बऱ्याच लोकांना अशी शंका येणार ना तुमच्या काही भूमिका बघून, पण अनुभवाच्या पलीकडे जेव्हा तुम्ही क्राफ्ट म्हणून म्हणजे हे वाचल्यावर काही निकष आहेत का की ज्याने तुम्हाला उमजलेत की आता की मी ओव्हर द इयर्स मी अशा प्रकारे भूमिका निवडतेय? दोन माझे निकष अगदी लहानपणापासूनच होते. एक तर मी एक्सपोज करत नाही, त्यामुळे मला अशा भूमिका मिळाल्या तर त्याला मी नकारच देत होते पहिल्यापासूनच. आता कोणी दिलं तर मी हसे, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. हे तो निकष केलाय आता. दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे कितीही लेंथ हा महत्वाचा निर्णय नसतो माझा, पण त्या पटकथेत काय स्थान आहे त्या पात्राचं आणि ते फार महत्वाचं आहे का, म्हणजे जे काही पुढे होणार आहे त्याचं काहीतरी त्या पात्रामुळे होणार असेल किंवा पात्रच करत असेल असं काहीतरी जर असेल तर जे एडिटिंग टेबलवर नाही दिसणार फक्त, तर ती भूमिका नक्कीच मी घेते, निवडते. आणि तिसरी फारच महत्वाची गोष्ट म्हणजे कोण करताय, म्हणजे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार हे सगळे पण, कारण आपण एक साधारण वेळ काढून त्यांच्याबरोबर घालवणार असतो, त्यामुळे एक जे आपण म्हणतो ना कमिटमेंट, ज्यांना खरंच एक चांगलं काहीतरी बनवायचं असेल ते नंतर त्याचं काही होवो, पण जी इच्छा असते किंवा क्राफ्टमध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं असेल किंवा चित्रपट बनवण्याचे खूप पॅशन असेल, असं की फक्तच चित्रपट व्यवसाय आहे म्हणून न बघणारे जे लोक आहेत, त्यामुळे नवीन दिग्दर्शक जे येतात त्यांच्याबरोबर मला काम करायला खूप आवडतं. तू हे खरं तर आता प्रमोशनसाठी तू हेच माझं उत्तर आहे असं म्हणून घ्यायला हवं.
नाही पण खूपच अनेक क्षितिज हा त्याचं नवीन नाव पदार्पण आहे. आहे. आपण किती त्याच्या लेखनाचे आपण फॅन्स असू, पण पहिलंच दिग्दर्शन आहे त्याचं आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला त्याच्या आणि ती भूमिका पण तशी खूपच आहे. उजवीच म्हणजे तुझ्या आधीच्या पण ज्या फिल्म्स मध्ये आम्ही बघितलंय त्याच्यामध्ये कायम ते हे दोन एकच क्लिअरली कळतात. लिस्ट मध्ये मी जी भूमिका घेतली बरोबर. ती निव्वळ माधुरीसाठी घेतली. पर्सनल रिझन, प्रेमापोटी. प्रेमापोटी. आम्ही एकत्र येणार आणि आम्ही म्हणजे काम करणार आणि ती एक मजा आणि ती खरंच मजा आली मला. त्यामुळे तो ऍज अनुभव म्हणून आपण एक काही भूमिका निवडतो. पण त्यामुळे एक खूप चांगली गोष्ट झाली की लोकांना असं वाटलं की अरे तुम्ही मराठी पण करता का. मग त्याच्यानंतर मला जरा जास्त ऑफर्स यायला लागली मराठी. So, अनुभव त्याच्यानंतर इम्पॅक्ट कॅरेक्टरचा आणि टीम हे 3 गोष्टी झाल्या. अजून कोणाला काही त्या मला सिमिलर वाटतं. मला जनरली हिंदीत बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला फक्त एक सिनॉप्सिस आणि तुमच्या पात्राबद्दलचं काहीतरी लिहून देतात. तुम्ही म्हटलं मला अख्खी स्क्रिप्ट वाचायची आहे तर जरा एक असा एक थोडासा एक आणि खरं तर डिरेक्टर्स किंवा रायटर्सचं असं म्हणणं नसतं की आमची स्क्रिप्ट वाचू नका. तुमचं जर होत आलं असेल आणि आता डेट्स आणि पैसे आणि ह्याकडे चर्चा जात असेल तर बऱ्याच डिरेक्टर्सना काहीही प्रॉब्लेम नसतो. तुम्ही अख्खी स्क्रिप्ट वाचा म्हणतात ते. सो ते त्यांच्यापर्यंत पोचूच दिलं जात नाही. लॉट ऑफ गेट कीपिंग बिफोर दॅट. कास्टिंग डिरेक्टर म्हणतात की नाही तुम्हाला स्क्रिप्ट नाही मिळणार. म्हटलं पण एकदा विचारून तर बघा. आणि असं माझ्या बाबतीत खूपदा झालंय. सो एकदा स्क्रिप्ट मिळालं की मला असं वाटतं की 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक रेणुकाताई म्हणाली तसं त्या पात्राचं त्या अख्ख्या जगात काय स्थान आहे, ते किती कॉन्सिक्वेन्शियल आहे, त्यामुळे काय होतंय आणि त्याच्यामुळे काय घटनाक्रम सुरू होतोय किंवा ते त्याच्यात कसं पिव्हटल आहे हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट हल्ली मला वाचताना असं वाटायला लागले की स्क्रिप्ट ऑन इट्स ओन कुठे स्टँड करते. कारण बऱ्याचदा खूप काहीतरी लिहून पाठवलेलं असतं आणि मग असं म्हणणं असतं की इसको बना लेंगे. तर मला त्याची भीती वाटायला लागली आहे. खरंच मला असं वाटतं की ते वाचताना आपल्या पायावर उभं राहतंय का स्क्रिप्ट, हे आता माझ्यासाठी फार महत्वाचं व्हायला लागलं. हा एक आणखीन एक सॉरी एकच आणि मग आपण एक गेट मधला त्याचा ब्रिज म्हणून प्रश्न विचारतो. पण मराठी स्क्रिप्ट जेव्हा तुमच्याकडे येतात, खास करून तू वाचल्यात आणि तू वाचल्यात खूप, तुम्ही दोघी म्हणतात तुम्हाला तेवढ्या ऑफर झाल्या, पण त्याच्यामध्ये खरंच त्या फिल्मच्या स्क्रिप्ट म्हणून बघण्याचा किंवा तशा प्रकारे लिहिल्या जात आहेत का? कारण माझा अनुभव वेगळा आहे म्हणून मी विचारतोय की तुमच्याकडे आलेल्या स्क्रिप्ट असं वाटतायत का हा सिनेमा आहे? कारण एक आपल्यावर नाटकाचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे मराठी लिटरेचरवर. म्हणजे मी हे बोललेच असते इव्हेंच्युअली कधीतरी. कारण जेव्हा तुम्ही कलाकार माणूस म्हणून ग्रो व्हायला लागता, जेव्हा तुम्ही जास्त जास्त गोष्टी वेगवेगळ्या पाहायला लागता, नव्या नव्या पद्धतीने स्टोरी टेलिंगशी एक्सपोज व्हायला लागतात, तेव्हा तुम्हाला हे जास्त जाणवत राहतं की आपण बोलपट जास्त बनवतो, चित्रपट कमी बनवतो. आणि हा माझा कायम म्हणणं राहिलेलं आहे की आपल्याकडे नाटकाची बॅकग्राऊंड असल्यामुळे स्क्रिप्ट उत्तम असतं, कथा खूप दमदार असते, पात्र खूप छान फुलवलेली असतात, पण सगळ्या गोष्टी ह्या माझ्या वडिलांनी मला काय केलं, मग मी हे केलं, मग ह्यानी असं केलं, हे बोलून दाखवायची गरज नाही. कारण चित्रपट हे माध्यमाचं नावच चित्र असं आहे. सो त्याच्यामध्ये ते चित्र, चलचित्र जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मला त्याचा व्हिज्युअल एक्सपिरियन्स नाही येऊ शकत. मग मी तो पॉडकास्ट सारखा ऐकू पण शकते, नुसता ऑडिओ बुक सारखा. आणि इव्हन ऑडिओसाठी सुद्धा, म्हणजे आता आमच्या मागच्या एका पॉडकास्टमध्ये आम्ही जेनझीज बरोबर बोलत होतो, ते सांगत होते की आम्हाला कसा हाऊ साऊंड मॅटर्स टू अस. म्हणजे इव्हन कंतारा असेल किंवा हे म्हणजे मोठे सिनेमे चालत आहेत, तो जो ऑडिओ व्हिज्युअल जो इम्पॅक्ट आहे त्याच्यासाठी आम्ही थिएटरला जातो. आता आम्ही बाकी नुसतं बडबड ऐकायची असेल, जे एक्झॅक्टली तू म्हणली, तर पॉडकास्ट सारखं कानात ऐकतो. सो मला वाटतं की खूप अजूनही काही काही मराठी सिनेमे खरंच आहेत तसे जे खूप चांगल्या पद्धतीने व्हिज्युअली सुद्धा बोलतात. आणि आता साबरबून तर मी आत्ताच एक उदाहरण देते, पण स्थळ नावाचा पण एक खूप सुंदर सिनेमा आहे. त्या दिग्दर्शकाचा मराठी पहिला चित्रपट आहे, आणि बाकी हिंदीमध्ये वेब सिरीज आणि हे काम केलेलं आहे. पण तो सिनेमा तू जर म्यूट केलास तर तुला नाही समजणार तो सिनेमा का. सॉरी म्यूट केलास तर तुला, सॉरी मी उलट बोलले, तुला नाही त्रास होणार, तुला व्हिज्युअली ऐकलंस तर तुला काही सिनेमा समजणार नाही, तुला तो बघावा लागेल. तर असेही एक्सपेरिमेंट्स मराठीत होतात, नाही असं नाही.
फार सुंदर सिनेमा आहे. सो पण आता तेच ना, आता मी म्हणतोय की ह्याच्यात सुद्धा चाललेले सिनेमे पण आहेत आपल्याकडचे ज्याच्याही तोच प्रूफ आहे, म्हणजे इन्क्लुडिंग समथिंग लाईक सैराट. साऊंड अमेझिंग, म्युझिक अमेझिंग, व्हिज्युअली अमेझिंग, स्टनिंग. सो त्याला सिनेमाचाच अनुभव होता, तो काही असा अनुभव नव्हता की फक्त रिलेटेबल गोष्ट आहे म्हणून. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक एक लेअर त्याच्यावर चढवा, हे अगदी म्हणजे कारण मगाशी तू जे म्हटलीस की त्याच्यामध्ये मी एक्सपोज नाही करत, हे एक निकष होता. आता नाही त्याच्यावर मी हा नाही तुझं असू देत, मी म्हणते. आणि त्या वयात सुद्धा फॉर एक्झाम्पल छाया कदम यांनी न्यूडमध्ये जे केलं ते एक्स्ट्रीमली धाडसी आहे. आणि जर का तसं काहीतरी असेल तर एखादा माणूस स्वतःचं साचा मोडायलाही तयार होईल, म्हणजे कारण हे खूपच विलक्षण काहीतरी ऑफर झालंय. म्हणजे इट्स अ व्हेरी, परत न्यूड हा सिनेमा व्हिज्युअली स्ट्रॉंग सिनेमा आहे. पण मी त्याच्यावर येणार आहे की आपली पर्सनल मॉरॅलिटी आणि आपलं सोशो पॉलिटिकल अंडरस्टँडिंग हे स्क्रिप्ट निवडण्याच्या मध्ये येतं का आडवं? हो नक्कीच येतं. नक्की येतं ना. म्हणजे पण माझं ते मत यावं तर का? म्हटलं ना, नाही म्हणजे तुम्हाला खूप काम करायची इच्छा असेल आणि तुम्ही खरंच हाडामासाचे कलाकार असाल तर नाही येऊ. म्हणजे असं मी माझ्या नवऱ्यात आणि माझ्यात हा अंतर पाहते. मी तो विचारणार होतो प्रश्न. कारण माझा नवरा हाडामासाचा कलाकार, हा. त्यामुळे त्याला कुठलंही जर चरित्र ऑफर केलं गेलं की तो हे निकष नाही मानत डोक्यातले, की माझा असा विचार आहे किंवा मला असं समाज असा दिसतो तर त्याच्यात हे आपण करावं का, हा प्रश्न त्याला नाही पडत. पण मला तो सतत पडतो आणि मला असं वाटतं की कुठेतरी मी बाई आहे म्हणून पडतो. कारण मला असं वाटतं की बायकांबद्दल हे चित्रपट काय दाखवू इच्छित आहे हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. जर म्हणजे आज पण टेलिव्हिजन मी कारणासाठी करू शकत नाहीये, कारण मला दर 2 दिवशी एक डेली सोपची ऑफर येत असते, मराठीतली पण आणि हिंदीतली पण. पण त्याच्यात सातत्याने हेच सांगत येतात की बायकांना कसा त्रास देत आहेत. बेसिकली गोष्टीमध्ये बायकांना खूप त्रास देत असतात आणि अल्टिमेटली ती म्हणे काहीतरी विमेन एम्पॉवरमेंटची गोष्ट कशी असू शकते. तुम्ही 24 तास जेव्हा बाईला प्रचंड त्रास आणि कुठेही तिच्या विरुद्ध काहीही होत नाही, समाज सुद्धा बहिष्कार करत नाही अशा बायकांचा किंवा पुरुषांचा, आणि ती संस्कृती एक आपली फॅमिली आणि परिवार आणि कुटुंब म्हणून एकदम सोशिकपणा वगैरे हा जो सगळा भाग आहे ना, तो मला असं वाटतं की हातला भाग मी नाही होऊ शकत. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे मी अनेक भूमिका नाही करू शकत. माझी भूमिका तशी असली तरी मला चालेल, पण चित्रपट काय म्हणतंय, शेवटी कॉन्सिक्वेन्स काय त्याचा? स्टॅट काय चित्रपटाचं, हे फार महत्व आहे. म्हणजे तेच जे रेणुकाताई म्हणाली तेच, की सिनेमा काय म्हणतोय हे महत्वाचं आहे. माझी भूमिका तशी असली तरी चालेल आणि वर ती पुढे जाऊन त्या मेकर्सनी डिफेंड नाही केलं पाहिजे की ते असंच असतं. असं नाही, ते- ते माझ्यासाठी खूप असं होतं की त्रासदायक होतं. कधी कधी मला असं वाटतं की कुतूहल म्हणून करू का, हम्म. पण ते मला नाही मला ते अजून तरी नाही जमलं. करेक्ट. मला अगदीच पटतंय त्या काय म्हणतायत ते. आणि मला एक छोटासा एक्सपिरियन्स शेअर करा असं वाटतं की जरतरची गोष्टच्या प्रमोशनच्या वेळेला आम्ही जेव्हा कॅम्पेन शूट करत होतो आणि छोटे छोटे रील्स शूट करत होतो त्यावेळेला आणि मी त्या नाटकाची निर्माती सुद्धा आहे, सो त्यावेळेला आमच्या एजन्सीनी आम्हाला सांगितलं की असं असं आपण एक करूया की उमेश आणि आशुतोष उभे आहेत आणि ते वाट बघतायत की तुम्ही आलाच नाहीत आणि मग म्हणतात यांना तयार व्हायला किती वेळ लागतो. आणि मी म्हटलं मी हे नाही करणार. तर ते म्हटले का पण? मी म्हटलं मी नाही करणार कारण इट्स अ व्हेरी स्टिरिओटिपिकल रेप्रेझेंटेशन ऑफ वुमेन. एकतर माझ्या नाटकातही तसं नाही आहे. मी खूप वेगळ्या पद्धतीने रिलेशनशिप्स आणि नातेसंबंध आणि डिवोर्स आणि त्यानंतर तुम्ही एकमेकांना आणि स्वतःचं आयुष्य कसं बघितलं पाहिजे यावर बोलते. आणि आज जर मी निर्माती आहे तर मी हा स्टँड घेतलाच पाहिजे की मी हे नाही करणार. ते म्हणाले मग आपण काय करूया. मग माझं तिकडे भांडण झालं. मग मला असं वाटलं की ठीक आहे फायनल थँक गॉड की मी निर्माती आहे, कारण मी जर निर्माती नसते आणि फक्त कलाकार असते तर कदाचित बिकॉज मी ह्याला मान्यता दिली आहे ह्याच्यात काम करायला म्हणून मला ते करावं लागलं असतं माझ्या मनाविरुद्ध कदाचित ॲज अ पार्ट ऑफ द कॅम्पेन. पण बिकॉज आय वॉज अ प्रोड्युसर मी म्हटलं की मी हे नाही करणार आणि हे कोणीच नाही करायचं इथे. सो निदान मला वाटतं की हे छोटे बदलले जिथे मी माझा स्टँड घेऊ शकते
आणि मग त्यांनी ते तुम्ही बघाल पण ते आहे रील अजून. मग ते म्हणाले की मग आपण हे उलटं करूया का? म्हटलं करा. कारण इन रिअल सेन्स माझ्या नवऱ्याला जास्त वेळ लागतो माझ्यासाठी व्हायला. सो करा उलटं. राणाजी किती आम्ही वेळ दोघी वाट बघत बसलो. आणि त्यांनाही एवढं उशिरा. माझ्या बाबत तर तेच आहे की आमच्या घरात मीच वेळ लावतो. एक्झॅक्टली. पण मला वाटतं की हा काही फेमिनिस्ट स्टँड वगैरे नाही, हे खूप बेसिक गोष्ट आहे. त्यामुळेच लोकांना हाच प्रॉब्लेम होतो की मॉरॅलिटी, आणि खास करून स्त्रीची मॉरॅलिटी, म्हणून त्याला मग लगेच फेमिनिझम आणि हे. पण हे साध्या गोष्टी आहेत ना, की एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आहे, की हे आपण असं केलं पाहिजे. आणि मी तुला हा प्रश्न विचारायचं कारणही ते होतं, कारण मी आशुतोषजींशी बोललोय सेट, छावाच्या वेळेस, आणि तेव्हा त्यांचा सोशो पॉलिटिकल स्टँड कम्प्लिटली वेगळा आहे सगळ्या बाबत. अगदीच. आणि ते खूप सर्रास वावरतात. त्यामुळे ते हे इंटरेस्टिंग आहे की ते बाई म्हणून तुम्ही वेगळा विचार करणं, कारण काय गरज पण आहे त्याची. आणि मी म्हणून सुद्धा, हो. म्हणजे मी कदाचित पुरुष प्रत्येकाची. असते तर कदाचित मी तोच विचार बरोबर. केला असता, मला माहित नाही. बरोबर. पण मला असं वाटतं की असू शकतो हा, म्हणजे की आपण कलाकार आहोत तर मग आपण कुठलंही येतो ते काम केलंच पाहिजे, कारण आपलं तेच Correct. काम आहे. आणि यु नो तुमचा लाईफ पर्पज तो असू असलं शकतो. बरोबर. टेकिंग दॅट पॉइंट फॉरवर्ड, प्रिया जे म्हणत होती, मी एक स्पर्श वात्सल्याचा नावाचा शो करायचे नॉन फिक्शन झीसाठी, आणि त्याचा प्रोमो शूट करणार होतो आम्ही. तो शो असा होता की नुकतं बाळ ज्यांना झालंय किंवा लहान बाळ, होम मिनिस्टर बट बेबीज असा त्याचा कॉन्सेप्ट होता, की ज्यांना लहान बाळ आहे त्यांच्या घरात त्यांचे अनुभव, त्यांची जर्नी, मग त्यांच्याशी गप्पा, मग खेळ काही, मग असे क्यूटसी सगळा तो कार्यक्रम होता. त्याच्या प्रोमोमध्ये पहिली लाईन अशी होती, मी अशी वळते आणि कॅमेऱ्यात बघून म्हणते, मातृत्व स्त्रीत्वाला पूर्णत्व देतं. मी म्हटलं मी हे नाही बोलणार. तर पण त्यांचं सो ते सगळे पुरुष होते, तर त्यांचे चेहरे असे झाले होते की पण ह्यात काय चुकतंय. तर मी त्यांना सगळ्यांना बसवलं आणि मी त्यांना म्हटलं की हे सगळं मुळात चुकतंय. की हे सगळं हे असं नसतं. हे कुठलीही गोष्ट कुठल्याही जेंडरला पूर्णत्व देत नाही वेगळं. तुम्ही पूर्ण जन्माला आहात तुम्ही पूर्ण. मुळात सुरुवात इथे करा आणि मग आपण पुढचं बोलूया. पण माझं नशीब बरं की त्या सगळ्यांना ते पटलं आणि ते त्यांनी काढलं आणि तिथे काही भांडण झालं नाही. बरोबर. परत जसं तू म्हणलीस की आपल्याला जसं जसं काम करत जातो नंतर अनुभव येतात, आणि आपल्याला तसंच एका गोष्टीने पण आपल्याला आपला परसेप्शन बदलत जातो. आणि ते तुला आणि रेविका मॅम, तुम्हाला हा प्रश्न आहे, कारण का तू खूप वेळा म्हटलेस आपल्या प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन्समध्ये की आपण म्हणजे काहीतरी एकत्र डेव्हलप करूयात. लिहिण्याची इच्छा आहे, लिखाणाचं थोडंसं एक ओरिएंटेशन आहे, लिहिण्याचं म्हणण्यापेक्षा डेव्हलप करण्याचं स्वतःसाठी. आणि रेणुका, तू तर रायटर डिरेक्टर, एक तर कॉंग्रॅच्युलेशन्स की धावपट्टी ही फिल्म ऑस्करसाठी आपण काय लॉंग लिस्टला पाहिजे. आणि म्हणजे काही लोकांनी शॉर्ट लिस्ट, काही लोकांनी नॉमिनेट पण केलं. थँक्यू. पण अजून ते झालेलं जसे नाही. यांची फिल्म कानला असं सगळं सांगतात तिकडे मार्केट प्लेसमध्ये येतो की, तर तसं नाही. पण म्हणजे मी त्याचा ट्रेलर बघितलाय, स्टनिंग, ॲब्सोल्युटली स्टनिंग. म्हणजे रीटा जेव्हा बघितला तर खूप लहान होतो, त्याच्यामुळे ते मला त्याचा इम्पॅक्ट काय होता मला अजून माहिती नाही की काय म्हणजे काय वाटलं होतं एक्झॅक्टली ते. पण आता हे स्टनिंग आहे. तर खास करून लेखक दिग्दर्शक म्हणून असताना किंवा ह्या प्रकारचं ओरिएंटेशन असताना आपल्याला नट म्हणून त्याचा इम्पॅक्ट होतो काम करताना, इतरांबरोबर काम करताना. आपल्याला चुका दिसायला लागतात कधी कधी, आपल्याला कधी कधी असं. तर तो काय असतो, म्हणजे त्यांनी कामावर इम्पॅक्ट होतो, किती होतो? मला वाटतं की एक आपली जी सृजनता जी काय आहे सगळ्यांची, ती इतकी देवाणघेवाण अशा लेवलची असते की त्याच्यामध्ये जर आपल्याला काही वाटलं तर ते आपण नक्कीच डिस्कस करतोच. पण ते किती घ्यायचा आणि घ्यायचंच नाही, आणि हा सगळा निर्णय तो दिग्दर्शकाचा असलाच पाहिजे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी अनेकदा घरीच ठेवून एक अभिनेत्री म्हणून काम करायला जेव्हा जाते, तेव्हा मी एका दुसऱ्या इसमाचं जे विजन आहे ते साकारण्यासाठी जाते सेट. सरेंडर. त्यामुळे मी स्वतःला अगदीच समर्पित करते. येस, काही गोष्टी आहेत जे मला वाटतं की अरे चित्रपटासाठी कदाचित पूरक ठरतील किंवा आपल्या जे कॅरेक्टर आहे ते जरा जास्त खुलून येईल, तर त्या गोष्टी मी नक्कीच सांगते आणि ज्या ॲक्सेप्ट केल्या जातात त्याच्यावर आम्ही काम करतो.
पण सेटवर मी पूर्ण स्क्रिप्ट बदलायला अजिबात जात नाही किंवा माझं पात्र बदलायला किंवा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते सगळं घडलं पाहिजे असं माझा अजिबातच अट्टहास नाही आहे. इनफॅक्ट जेव्हा आपण एक कुठली तरी स्क्रिप्ट कोणीतरी इतरांनी लिहिलेली स्क्रिप्ट जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा ते ऑब्व्हियसली आपल्या अगदी विचारसरणीपेक्षा वेगळीच असणार ती स्क्रिप्ट आणि त्यामुळे आपल्याला तेच चॅलेंज असतं की अरे वा, हे काहीतरी आपण अगदीच आपल्यासारखा जर विचार केला तर हे नसतं सुचलं. त्यामुळे ती एक उलट गंमत आहे आणि त्याच्यामध्ये आपणच समृद्ध होत असतो माणूस म्हणून. त्यामुळे लेखक म्हणून पण कदाचित होऊ अशी एक पण कधी त्रास झालाय त्याचा, म्हणजे नाव न घेता सांगितलं ते, पण असं काहीतरी एक प्रोजेक्ट आहे जिकडे आपलं एका प्रकारे असं झालंय की हां म्हणजे मी हो म्हटले किंवा म्हणजे ह्या सगळ्यांनाच आहे की हो म्हटले किंवा नाही, म्हणजे काहीतरी कशाला तरी अग्री केलं आणि मला माहिती आहे की आय शुड हॅव व्हॉइस्ड इट, म्हणजे मला हे बोलायला हवं होतं. जे आत्ता तू खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की मी असं नाही करणार की हे मला हवं तसंच करा, पण निदान आपली आपण एवढे सृजन आहोत की आपण बोलून दाखवू मला हे योग्य नाही वाटत, हे नाही वाटत. तर असं कधी झालंय की तुम्ही स्वतःला अडवलंय आणि नंतर पुढे जाऊन त्याचा त्रास झालाय की हे करायला नको होतं, मी बोलायला हवं होतं? मी बोलतेच. नाही, मी पण सुरुवातीलाच म्हणजे एकदा स्क्रिप्ट वाचली की काही गोष्टी तिथेच कळतात आणि पहिल्या संभाषणामध्ये दिग्दर्शकाबरोबर किंवा लेखकाबरोबर जे कोणी त्याबद्दल बोलत असेल, मी हे नक्की विचारून घेते की म्हणजे मी जर आधी काम केलं नसेल, आधी काम केलं असेल तर मला साधारण स्वभावाचा अंदाज असतो की ही किती दगडावरची रेष आहे, हे लिहिलेलं जे आहे ते तुम्ही किती ओपन आहात याबद्दल संवाद. हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकते की फायनल डिसिजन हा तुझा असेल, कारण फायनली आपण डिरेक्टर त्यालाच म्हणतो ना, तू दिशा दाखवणार आहेस, मी तिथे चालणार आहे. पण आपण फायनल शूटच्या दिवसापर्यंत काय काय बोलू शकणार आहोत किंवा किती स्पेस आहे ह्याच्यात, हे मी विचारून घेते या शब्दांमध्ये की हे असंच्या असं बोलायला हवंय किंवा हे तू ठाम आहेस या गोष्टीवरती काय थोडी फ्लेक्सिबिलिटी आहे, आपण काहीतरी देवाणघेवाण जर मला म्हणायचं असेल तर उगाच नाही. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टीत असं नाही, असं व्हायला पाहिजे होतं, मग तू वेगळी गोष्ट लिही ना. ही ह्यानी लिहिलेली ही गोष्ट आहे, ही तुला करायची आहे का, हा प्रश्न बरोबर. तर मला त्यात बदल सुचवायचे नाही वाटत मला. आणि इनफॅक्ट ना अनेक कलाकार असे आहेत, अभिनेता एस्पेशली खूप मी पाहिलेत, जे संवाद बदलतच जातात. तर मला उलट वाटतं की संवाद तुम्ही तसेच बोलता, जसं तुम्हाला सुचतं, जसे तुम्ही आहात तसेच बोलता. एक्झॅक्टली. इतरांनी कोणीतरी लिहिलेले संवाद तुम्ही जेव्हा आत्मसात करता आणि बोलता तेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि तुम्ही अच्छा तुमच्यातल्याच गोष्टी तुम्ही त्या पात्रांमध्ये, वेगवेगळ्या पात्रांमध्ये शेड्स म्हणून आणणार आहात. तर त्याच्यामध्ये जर भाषा थोडीशी वेगळी वापरली गेली तर उलट ते तुमच्यात खेळायला आहे ना. आणि ते तरी सुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व त्यात टेकून सुद्धा ते करू शकतात. म्हणजे इरफान खान हे माझं ह्याचं फ्रस्ट्रेशन इतर ऍक्टर्स बरोबर होतं कधी कधी. मला असं वाटतं की वाच न ते जसं लिहिलंय म्हणत ते त्याला काहीतरी त्याला Rhythm आहे, त्याला काहीतरी एक लँडिंग आहे, त्याचं एक जर आणि तरचं जे वाक्य असतं ते जर असं फ्लोटिंग सोडलं तर त्याचा अर्थ लँड करत नाही. सगळ्याची अशी गोळाबेरीज करून वाक्य म्हणू नका, नुसतं अर्थ पोचते. तिथे काहीतरी गंमत आहे, ती वाचा ना जर किंवा नुसताच ego म्हणून बदलू नका. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला बट डोंट मेक इट युअर नॉट युअर ओन. त्याच्या दुसऱ्या बाजूला हेही आहे की आपण जे मगाशी म्हटलं शब्दबंबाळ लिखाण असल्यामुळे कधी कधी असं होतं की तीच वाक्य आपण 5-5 वेळा पण बोलत असतो, म्हणजे अर्थ तोच आहे पण त्याची 5 वाक्य आहेत वेगळी वेगळी. तर त्या दृष्टीने पण मी म्हणत होतो की आणि डिरेक्टोरियल इंटरफिअरन्स, म्हणजे आपण म्हणून दिग्दर्शक म्हणून आपल्याला असं कोणाचे आणखीन तुमच्या तिघींपैकी कोणाचे दिग्दर्शनाचे ऍस्पिरेशन्स आहेत की मला करायचं आहे का? मला आवडेल कधीतरी करायला, पण मला प्रोडक्शनचे जास्त ऍस्पिरेशन. तर कारण ते पण एक आहे की दिग्दर्शन आपण जेव्हा करायला घेतो तेव्हा आपल्याला काही वेगळ्या गोष्टी दिसायला लागतात. आपल्याला जाणवायला लागतात की असंच्या जागी असं की हे सगळ्यात महत्वाचं एडिटिंग दिसायला लागतं. जे माझ्या मताने आपल्याकडे मराठीमध्ये खास करून बऱ्याचशा नटनटींना ते एडिटिंगचं भान खूप कमी असल्यामुळे म्हणजे आपण त्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही, जसं बाहेर खूप आहे त्याचा परिणाम. तर ते त्याच्यामुळे
एकदा एडिट दिसायला लागलं की मग आणखीन आपला दृष्टिकोन बदलतो सेटवर असण्याचा. तर तसं काही तुमच्याबरोबर कुठल्याही टेक्निकल गोष्टींमुळे, ॲस्पेक्ट्समुळे कधी असं झालंय का, की त्रास झालाय, इंटरफिअर केलंय? माझा एक असा अनुभव आहे. एका चित्रपटातले 2 वेगळे अनुभव आहेत. एक पहिला असा आहे की एक चित्रपट मी हल्ली 2 वर्षापूर्वी रिलीज झाला. त्यात माझ्या पात्राचं एक वाक्य होतं, जे वाचून मला असं वाटलं होतं की मी हे बोलावं का? म्हणजे हे माझ्या मतांच्या पूर्ण आधी गोइंग बॅक टू युअर क्वेश्चन अर्लियर, इतकं विपरीत होतं तर मला असं वाटत होतं की बापरे, हे पॉलिटिकली इनकरेक्ट होईल. आणि तर मी दिग्दर्शकाशी बोलायला गेले, तर त्यांनी मला सांगितलं की पण मी एका ॲक्च्युअल माणसाचा रोल करत होते. ती एक खरी व्यक्ती आहे आणि हे वाक्य आणि हे तिचे जे सगळे संवाद आहेत, हे तिने दिलेल्या इंटरव्ह्यूजमधूनच लिहून काढलेलं ते आहे. आणि हे स्क्रिप्ट तिला पाठवून तिने ओके केलेलं आहे. तर आता ह्या सिच्युएशनमध्ये माझा माणूस म्हणून किती सेव उरतो, हा एक खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर पहिल्यांदाच आयुष्यात पडला. तर मी त्यांच्याकडे गेले आणि मी त्यांना म्हटलं की हे मला नाही वाटत आहे योग्य. तर ते म्हणाले, पण तुझा प्रश्नच नाही आहे योग्य वाटण्याचा, तिला वाटतं योग्य. आणि हे तिचं वाक्य आहे, तू एका व्यक्तीची भूमिका करतेस, तर तुला हे बोलावं लागणार आहे आणि इतक्या प्रखरपणेच बोलावं लागणार आहे, हे इतकं टोचरच बोलावं लागणार आहे, आता हे तुला बोलावं लागणार आहे. तर मी थोडा वेळ घेतला आणि मग मी जरा रिअलाईन केलं मला स्वतःला आणि म्हटलं ठीक आहे, आता मला स्वतःचं हे सगळं बाजूला ठेवायला लागणार आणि आता मला हे बोलावं लागणार. बरोबर. सो हे एक घडलं. आणि दुसरं एक घडलं जिथे खरं तर ते असं घाईघाईमुळे आणि अशी सिच्युएशन्स असतात ना की लाईन जातोय आणि आता शिफ्ट संपत आली आहे, असं पण होतं. पण काहीतरी माझ्या वस्तूंची कंटिन्युटी चुकत होती आणि मी त्याच्यावरती खूप अडकलेली होते, कारण मला माहीत होतं की हे एडिटमध्ये खूप त्रासदायक होणार आहे. कारण अचानक अँगल बदलला आणि लॅपटॉपचा अँगलच बदललेला आहे समोरचा, असं नाही होऊ शकत. तर ह्याचा अंदाज असल्यामुळे मी खूप सतत ते असं फिरवत होते आणि मी काहीतरी त्याच्यात ॲडजस्ट, ते एकदा वैतागले डिरेक्टर. ते म्हणाले, वाय आर यू फोकसिंग ऑन दॅट, दॅट्स नॉट युअर डिपार्टमेंट. तर मी थांबले, म्हटलं पण इट इज माय डिपार्टमेंट. I am touching these things. They are my property. This is part of my job. It's not somebody else's. वो आर्ट देख लेंगे. नहीं, आर्ट देखेंगे. वो नहीं देख रहे हैं. इसलिए मुझे देखना पड़ रहा है. देखते भी तभी आय एम अवेअर ऑफ दिस. मी कुठली साडी नेसली आहे, मी काय कंटिन्युटीच्या गोष्टी, या गोष्टी माझ्या लक्षात राहतात, कारण मला असं वाटतं की दॅट इज पार्ट ऑफ माय. अवेअरनेस. ह्यावर एक टेक्निकल गोष्टींवरती उलटं भांडण झालं माझ्या, जेव्हा मी त्यांना सांगत होते की नाही मला करायचंय, आता काय करायचं तुला करायची नाही. तुझी पण एक किस्सा आहे जो मला अगदीच, कारण मला असं फार रेअरली झालंय, टचवूड असं होऊ पण नाही परत, की आपण एखादं काम घेतलंय आणि सेटवरती गेल्यानंतर कळलंय की माझ्या अपेक्षांपेक्षा फारच वेगळंच चित्र आहे आणि थोड्या अंशी का होईना चुकलाय माझा इथे येऊन, कारण इथे बहुतेक काही आपल्याला मिळणार नाहीये सहाय्य. सगळ्यांच रामभरोसे चाललंय. तर तिथे मी चालू सीनमध्ये, म्हणजे एक सीन चालू आहे आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती काहीतरी बोलतेय आणि मी त्या व्यक्तीला कन्फ्रंट करून काहीतरी विचारते आणि त्या व्यक्तीने 4 गोष्टी सांगितल्या आणि मी कट करायला सांगितलं, त्यांना रिक्वेस्ट केली की सॉरी थांबा हे चुकतंय. तर ते म्हणाले का काय झालं? म्हटलं कारण ह्याच्या कंटिन्युटीचा सीन आपण 2 दिवसांपूर्वी शूट केला आहे, तेव्हा जे कारण त्या माणसाने मला त्या रूममध्ये दिलं आहे तेच कारण त्यांनी इथे सांगणं गरजेचं आहे. तुम्ही सीनमध्ये आता वेगळं कारण नाही लिहून आणू शकत. तर हे जेव्हा मी सांगितलं आमच्या दिग्दर्शक लेखक यांना, त्यावेळेला त्यांनी ते बदललं. अच्छा असं झालंय का? मग तरीही त्यांना कॉन्फिडन्स नव्हता. मी म्हटलं की मला 200% खात्री आहे हे झालंय, पण तुम्हाला हवं असेल ना तर तुमचं एडिट चुकू नये म्हणून दोन्ही व्हेरिएशन्स घ्या, की तुम्हाला जे वाटते तेही घ्या आणि मी सांगते तेही घ्या. मला खात्री आहे तुम्ही मी सांगते तेच लावाल तिकडे जाऊन ते एडिटला. पण मला असं वाटतं कधी कधी, फार रेअरली झालंय माझ्या बाबतीत असं, पण कधी कधी असं होतं की तुम्हाला ह्याचं कधी कधी आपल्याला जास्त अवेअर राहून चार्ज घ्यायला लागतो आणि जर तुम्ही तुमच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड असाल की तुम्हाला ते पटापट जाणवतं. करेक्ट. पण ॲट द सेम टाइम मी शिवाजीराजे भोसलेच्या वेळेला असा एक कंटिन्युटीचा हे झालं होतं, तेव्हा महेश मांजरेकर मला ओरडले होते. ते म्हणाले होते की म्हणजे
काहीतरी चिठ्ठी फाडते आणि फेकून देते, ते कप्टे कसे पडतात ह्याच्या कंटिन्युटीवरती. म्हटलं सर मग आता ह्या शॉटमध्ये असं नव्हतं, मग त्या शॉटमध्ये असं. ते म्हणाले की जर लोकांचं त्या कागदांच्या कप्प्याकडे लक्ष गेलं तर तुझा अभिनय वाईट आहे. तर हे सुद्धा म्हणणारी थिअरी आहे. म्हणजे एका प्रकारचं तो एकदम पण ते म्हणजे डिटेल सहाय्यक दिग्दर्शकांना वाचवण्याची गोष्ट आहे, कारण तो त्यांचा प्रांत आहे त्यांचा खरं प्रांत म्हणजे. आहे. आणि ते अनेकदा म्हणजे मला भीती वाटते हल्ली, कारण डिजिटल हे माध्यम आल्यानंतर ऍक्च्युली जितका आम्ही रॉ स्टॉकवर प्रयत्नपूर्वक आम्ही चित्रपट करायचो, तसं काही आता करण्याची गरज नसल्यामुळे काही गोष्टी म्हणजे बघितल्याच जात नाहीत. हे आता तर हल्ली आणखीन कंटिन्युटी वरती- लिहित नाही कोणी, स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणतात आणि सगळं बघा. आज फ्रॉम द ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह लोक पॉज करून करून पाहतात आणि आमच्याकडे असं पाठवलं गेलं की अरे ह्या स्क्रीनवर काहीच नव्हतं, ग्रीन स्क्रीन होती, तुम्ही एडिट नाही केलं. बरोबर. नाही सो नाही, पण डिजिटल माध्यम आल्यानंतर ज्या सोयी मिळतात त्याचा दुरुपयोग का करावा? तुमच्याकडे जे आता फोन आहे, हा कॅमेरा आहे, सगळ्याच बाबतीत आपल्याकडे खूप आहे. अजून एक 2-4 महिने थांब. आता म्हणजे कालच आता मेटानी पण त्यांचं अनाऊन्स केलंय आणि सगळ्यांनी. आता तर तुम्ही अजून 2 महिन्यामध्ये एआयनी तर तुम्ही काहीही करू शकता. काही म्हणजे अख्ख्या फिल्मभर तुमची एक पाटी चुकलेली असेल नंबर प्लेट, तर त्या नंबर प्लेटचा फक्त नंबर टाकायचा आणि मग सगळीकडे नंबर प्लेट रिप्लेस होईल. त्यामुळे आता तर लेथार्जी वेगळ्या लेवलला झाला की त्यात तू जे म्हणलीस की ते फाडलेले कागद खाली पडले आहेत ना, तसं सगळीकडे होत चाललंय आता. ते आता कागद पाडायची गरज नाही, ते नंतर टाकतो मी. पडतील. हा पडतील. ते आपले आपले पडतात. त्यामुळे एआय, कारण आता काय होतं VFX महाग होते, हे परदेशात लोक करू शकत होते. बरोबर. आता आपल्याला ते स्वस्त होणार आहे. त्याच्यामुळे आता तर तुम्ही हे सगळं विसराच. त्यामुळे पण तो कागद दिसेल का, हा माझा प्रश्न आहे. नाही दिसलं तर काय फरक पडणार आहे त्यांना? यांच्या कंटिन्युटीचं हे हा, काही तर नाही तेच. करू शकत. अजून तरी नाही, मी म्हणूनच त्याच्यात कंटिन्युटी हा तर भाग झाला, पण आता मी म्हणतो की एक दिग्दर्शन आणि लेखनाचा जो त्रास आहे ना, ते क्राफ्टचा त्रास आहे. क्राफ्टनी सुद्धा कधी कधी त्रास होऊ शकतो. नाही म्हणजे अनेकदा असं झालंय की आपल्याला मनात कळत असतं की अरे हे जर का असं केलं असतं तर हे नक्कीच उजवं ठरलं असतं, पण वन हॅज टू गो विथ त्यामुळे ते तेवढं आणि मग- एकदा तुम्ही त्या स्क्रिप्टला सरेंडर केलं की ते स्क्रिप्ट आणि तो दिग्दर्शकच केव्हा सरळ म्हणजे जर का अगदीच पटेन असं झालं तर ते त्या क्षणी थांबून त्याचा पण फार निर्णय वाद होईपर्यंत आणि चर्चा पुढे नाही जावं, म्हणजे नंतर त्याला नाही, काहीतरी कारण फार थांबवलं ना हो, की तरी मग सुद्धा ते तुमचं जे एस्पेशली मराठी चित्रपटात तुम्हाला एका दिवसात भरपूर कहाणी अर्थकारणच नसतं. अर्थकारण ते बरोबर सूट होत नाही तुमच्या डिस्कशनला. आणि कुठेतरी हे डोक्यात ठरवून घ्यावं लागतं की फायनली तुझा निर्णय हो हा पाळला जाणार आहे. मी आपलं एक बोलून बघते ह्या भूमिकेतनच बोलतो. बरोबर. करेक्ट. आपण हे आता कसं बदलूनच काढूया असं नाहीच अप्रोच करतायत. एक असं आहे की मोठे रोल्स, मोठ्या भूमिका एक भाग झाला आणि चांगल्या भूमिका, चांगले रोल्स. एकीकडे ना, जे मगाशी आपण चॉईसबद्दल बोलतो की कधी कधी हा अनुभव मला कधी घ्यायला मिळणार म्हणून आपण काही कामं करतो. तो सिनेमा, तो चित्रपट इतका मोठा असतो, आपल्या कोणाच्याही अस्तित्वाच्याहून मोठा असतो. आणि तुम्ही चौघींनीही असा अनुभव वेगळ्या वेगळ्या प्रकारे घेतलेला आहे. म्हणजे आयदर तो सिनेमा किंवा त्यात असणारी लोक ही इतकी मोठी आहेत की त्या माणसासाठी तर मी हे केलंच पाहिजे किंवा केलं. आता म्हणजे हम आपके कौन झाला, त्याच्यानंतर जवान आणि तारे जमीन पर झाला, तू मुन्ना भाई मधला तुझा एक नाही सिरियसली कित्येक लोकांना अजूनही तू ती म्हणून लक्षात. आणि तुझ्यासाठी कार्माच्या ते रोलही अप्रतिम होता, पण त्याच्या बरोबरीनेच 2 स्टार्स होते. म्हणजे तर त्याच्यामुळे अशा जेव्हा तुम्ही कलाकृतीत असता आणि तुम्ही सहज हरवण्याची शक्यता असते, तर एक तर तो अनुभव जर का तुम्ही लोकांसमोर मांडू शकला की कदाचित त्याचा परिणाम खूप चांगला असू शकतो. म्हणजे एक्स्ट्रीमली नोटिसेबल, म्हणजे कदाचित कित्येक लोकांचं अशा छोट्या पात्रातनं करिअर झालंय की त्यांनी त्याच्यात काहीतरी छोटंसं केलं आणि लोकांना ते दिसलं आणि आयुष्यभर लक्षात राहिलं. आणि दुसरीकडे त्याचा दुष्परिणाम पण आहे, कारण त्यात तुम्ही तेवढेच राहू शकता, त्यांनी काहीतरी एक तुमची इमेज बनू शकते. तर त्याचा अनुभव जर का सांगू शकला तर. हम आपके हैं कौनचा तर म्हणजे मला फारच चांगला अनुभव होता आणि मला असं वाटतं की त्याचं श्रेय मी राजश्री प्रोडक्शन्सना देईन आणि प्लस माधुरी सलमान ह्यांना देईन. कारण वातावरण आहे, इतर जे छोटे कलाकार असं आपण म्हणू
जे नावाजलेले नाही आहेत अजून, तर त्यांना किती सहज आणि कम्फर्टेबल करता येईल आणि कसा चांगला अनुभव देता येईल ह्याचा अनुभव मी घेतलाय हम आपके हैं कौनच्या सेटवर. त्यामुळे मी कम्प्लिटली कारण दे डोंट नीड टू डू इट यु नो, पण दे वेंट आउट ऑफ द वे म्हणजे मला जरा कम्फर्टेबल करण्यासाठी. दोघंही अगदी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचा खूप फायदा झाला मला अभिनयात सुद्धा. आणि एक जनरल एक जो वावर एक आत्मविश्वास असतो त्या सेटवर त्याच्या बाबतीत पण, कारण आपण स्वतःला नेहमी जज करत असतो ना की हे आपण डिझर्व करतो का, आपण इकडे असलं पाहिजे का, एवढं सगळं जे काय मोठं आहे ते माझ्यासाठी बनलंय का, यु नो. तर ते सूरजजी अर्थातच त्यांना विश्वास होता माझ्यावर म्हणून त्यांनी मला घेतलं. पण इवन आमचा सतत एकत्रच वावर असायचा आणि सगळेच मातब्बर कलाकार होते त्याच्यात. तर त्यांच्याबरोबर म्हणजे यु नो एक सहजता जी निर्माण केली ती मला वाटतं मोठे जे सगळ्यात मोठे कलाकार माधुरी, सलमान ह्यांनी केल्यामुळेच माझा तो अनुभव फार सुखकर झाला. लक्ष्मीकांत बेर्डे, रीमाताई ह्यांचा पण खूप मोठा हात होता त्याच्यामध्ये. कारण लक्ष्मीकांत आणि रीमाताई यांनी म्हणजे सलमानला त्या काळात पाहिलंय जेव्हा तो कोणीच नव्हता. तर ते त्यांचं जे काय रिलेशनशिप होतं ते खूप वेगळं होतं. त्यामुळे त्याचा फायदा मी भरपूर घेतला त्या सेटवर. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर जे काय त्या चित्रपटाचं झालं त्याच्यामुळे मला फायदाच झालाय. म्हणजे अर्थात त्याच्यामुळे स्लॉट पण मी झाले की बाबा भाभी, बहीण हे ते, पण हे मला माहिती होतं. राजबाबूंनी मला आधीच सांगितलं होतं की हे तुझं होणार, त्यामुळे तू हे रोल घ्यायच्या आधी तू हे ठरव की तुझी काय महत्वाकांक्षा आहे. पण आय वॉज ओनली टू हॅपी, कारण ते मला पात्रच खूप आवडलं होतं. त्यामुळे त्याच्यानंतर जे काही झालं त्याला मी तयारच होते आणि जे झालं ते खूप चांगलं झालं असं मी म्हणेन. तर ते जे कलाकार आहेत, मुख्य कलाकार ना, त्यांच्या हातात खूप असतं तुमचा अनुभव कसा आहे, यु नो. मगाशी तू म्हणली तसं की यू हॅव दॅट पॉवर टू व्हॉइस इट. म्हणजे तुम्ही जर का Correct. स्टार असाल तर तुमच्याकडे ती ताकद आहे बोलून दाखवायची. तर त्यामुळे त्यांच्यावर तुझं मी ना मुन्नाभाई केला तेव्हा मी खरं तर इतकी लहान होते की मला एकतर काही अभिनेत्री होण्याची काही महत्वाकांक्षाच नव्हती, करिअरचा काही विचार नव्हता, काहीच नव्हतं. विद्याताईंनी फोन केला ऑडिशनला जायचं, मी गेले, ऑडिशन दिली, ते म्हणाले कॉलेजची मुलगी पाहिजे म्हणून मी जाऊन बसले. मला खूप काळ लागला हे प्रोसेस व्हायला की मुन्नाभाई MBBS नक्की काय आहे. मला नव्हतं माहिती. मी पिक्चर बघून तो चित्रपट जेव्हा हिट झाला ना तेव्हा मला कळलं की आपण अशा एका चित्रपटाचा भाग आहोत. कारण तोपर्यंत मी तर एक कॉलेज स्टुडंट म्हणून गेले होते ना मला काही कॅरेक्टर होतं तिकडे, ना मला असं काही सीन्स होते हातात काही. आजही लोकांच्या ते लक्षात राहतं. हे क्रेडिट फक्त आणि फक्त राजकुमार हिरानी यांचे. कारण मला असं वाटतं की त्या चित्रपटाच्या बाबतीत त्यांनी छोट्या छोट्या पात्रांचं सुद्धा इतकं सुंदर सादरीकरण केलं की ती छोटी छोटी पात्र तुमच्या लक्षात राहिली. खरं तर माझ्या त्याला वाक्य सुद्धा नाहीये, ते मुन्ना छुछू सोडून आली ते एक मुझे डॉक्टर बनना है सोडल्याच. असं काही चित्रपटातला रोल नाही केलेला. बरोबर. म्हटलं तर एक ज्युनियर आर्टिस्ट सारखी मुलांमधलीच एक मी आहे. पण ते काय समहाव मॅजिकली त्या मोमेंटमध्ये झालं, राजकुमार हिरानींना काय वाटलं. सो मला असं वाटतं की तो कम्फर्टेबल करण्याचा सगळा जबाबदारी ही त्यांनी जास्त घेतली होती देन. कारण माझं संजय दत्त बरोबर पण शूटिंगच नाही झालं, एकच दिवस झालं. बरोबर. जिथे तर मुळातच लहानपणापासून फार चित्रपट बघायला आईबाबांनी नेलंच नसल्यामुळे बरोबर. की संजय दत्त माहितीये पण त्याच्याबद्दल असं काही हो संजय दत्त असं तेव्हा काही नव्हतं. हे सगळं नंतर झालं मला. पण तेच आय थिंक ते श्रेय पण आहे ना. म्हणजे आता परत जे या दोन्ही सिनेमांच्या बाबत खरं आहे की कित्येक मोठे सिनेमे आपण जे बघितलेत त्याच्यामधली सगळ्यात छोट्यातली छोटी पात्र आपल्याला लक्षात आहेत. आणि आय थिंक हा निकष असू शकतो चांगल्या चित्रपटाचं, नाही का चांगल्या संहितेचं ते प्रमाण असू शकतं की छोट्यातलं छोटं पात्र एवढं लक्षात. म्हणजे रंग दे बसंती असेल, दिल चाहता है असेल, काय अगदी जुने म्हणजे शोले बिले, कुठलाही सिनेमा काढला तरी ते सगळ्यात कॉमन गोष्ट आहे की तुम्हाला कुठलंही पात्र मिळालं तरी सुद्धा इट इज वर्थ इट असं. तर ते इंटरेस्टिंग. तू तारे जमीन पर आणि जवानच्या. सो माझे तारे जमीन पर आणि जवानचे अनुभव पूर्णपणे वेगळे होते. तारे जमीन पर मध्ये मला एक भूमिका होती, मला एक पात्र होतं, त्याची काहीतरी गोष्ट होती, त्याचं स्थान होतं, बॅक स्टोरी त्याची एक बॅक स्टोरी होती. म्हणजे असं काही एक्सप्लिसिटली त्यात दाखवलेलं नव्हतं, पण ती आमिर खानची काय गर्लफ्रेंड असेल असं ते पात्र होतं.
तर ते ऑडिशन वगैरे करताना मला यातलं काहीच माहित नव्हतं. मला आपलं एक बोलवलं होतं वाचायला, मी वाचलं. मग ते 2 टेक झाल्यानंतर मला अमोल गुप्तेनी सांगितलं की "तिचं तू राम राम म्हणतेस ते यू नो एके इज डुइंग दॅट रोल." तर माझं हो अच्छा बरोबर असं असं ते खूपच. आणि मी तेव्हा खूप मी 19 वर्षाची होते, मी तारे जमीन परचं शूट केलं तेव्हा. तर ते सगळं असं खूप म्हणजे त्या वयात आपल्याला खूप वेगळ्या आयडियाज असतात लाईफ बद्दलच्या ओव्हरऑलच, की काय एक फिल्म आहे त्याच्यामध्ये आमिर खानच आहे काय माझ्याबरोबर, मग मी त्याच्याबरोबर सीनच काय करते, म्हणजे मला खूप मजाच वाटत होती त्याचं. आता पुढे का तेव्हा मी शिक्षण माझं सुरू होतं, मला पुढे शिकायचं होतं, माझ्या परीक्षा होत्या, त्यामुळे माझा फोकस खूप असा डिवायडेड होता. मी व्हॅनिटी व्हॅन्समध्ये बसून जर्नल्स कम्प्लीट करत होते कारण सबमिशन होतं. सो मलाही तो काळ असा फार काही असा करिअर ग्राफमध्ये एक प्लॉट पॉईंट असावा असं मला काही त्याबद्दल आठवतच नाहीये. ते सगळं एक झालं आणि मग ती ती फिल्म अचानक खूपच गाजली झाली. पण मला त्याचा ऍक्च्युली फार फायदा नाही झाला. तो इतका सबस्टॅन्शियल रोल नव्हता की मला त्याच्यानंतर हिंदीत काम मिळावं. पण तो हिंदीत होता त्यामुळे मला मराठीतनं काढून टाकलं सगळ्यांनी. तो मी नंतर अशी कुठेच नाही राहिले. मला त्यानंतर कुठल्याच मराठी फिल्म्स नाही ऑफर झाले. 1-2 केल्या मी आणि हिंदीत काहीच नाही. म्हणजे प्रत्येकाचा ऑलमोस्ट वेगळा वेगळा अनुभव आहे तुझ्या बाबत. कारण म्हणजे ऑब्व्हियसली तू त्याच्यात वन ऑफ द लीड्स होती आणि दुलकर आहेच आहे मोठं नाव, पण इरफान म्हणजे ते तर एक वेगळं प्रेशर, म्हणजे की डिरेक्टली समोर फ्रेममध्ये इरफान. तर तो कारण आपण तिथे असून सुद्धा कधी या विषयावर बोललो नाही, म्हणजे एकत्र कोचीमध्ये आपण 2-4 दिवस तेव्हाही बोललो नाही. तर काय तो अनुभव होता? आधी मी सांगेन की माझा जो कारवा मिळण्याच्या अनुभवाबद्दल मी सांगेन की इट हॅपन सो अर्ली इन माय करिअर की मी हपापले होते की मला ॲक्टर व्हायचं आहे, मला जी काही ऑपॉर्च्युनिटी मिळेल मला ती आय वॉन्ट टू ग्रॅब विथ बोथ माय हँड्स अँड डू इट. तर माझा कधी तो पर्स्पेक्टिव्हच नव्हता की ह्या कामामुळे मला फेम आणि स्टारडम आणि हे सगळं मला अभिनय करायला मिळतोय ना, हेच मी पाहत होते. आणि कारवासाठी जेव्हा मी ऑडिशन केली, अर्थात मला कळलं की ह्या दोघांबरोबर काम करायचं आहे, त्यामुळे एक ती वेगळी त्याबद्दलची गंमत होतीच. आणि मग जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा सुरुवातीचे काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते, कारण की माझं पात्र आणि त्यांचं पात्र हे म्हणजे दे डोंट गेट अलाँग. आणि ते इतके फनी आहेत ऑन स्क्रीन, पण म्हणजे ॲज चॉकस ऑल्सो ही वॉज सो फनी विथ अ स्ट्रेट फेस की मी हसत होते. तर मला काही वेळ गेला म्हणजे त्याच्यामध्ये की स्वतःला सांगायला की मी त्यांची प्रेक्षक नाही आहे, मी आता त्यांच्या समोर उभी आहे. पण त्यांच्याबद्दल मी नक्की सांगेन की ते खूप त्यांना सगळ्याच गोष्टींचं असं कुतूहल होतं की अच्छा आप डिजिटल वर्ल्ड में काम करते हो, मतलब कौन आपका ऑडियंस कौन होता है और कौन देखता है ये, और यू नो लाइक ही वॉन्टेड टू नो अँड लर्न अँड यू इज व्हेरी क्युरियस एज अ पर्सन. तर त्यांचा तो ऑरा फक्त ते आहेत म्हणून तो आपल्याला होता. त्यांच्यासाठी असं काही नाही की अरे ती मुलगी गाणं गाते ती कुठे गेली वगैरे, असं की बिना का गीत मला कहाँ गई वगैरे. आय वॉज ऑलवेज द वन सिंगिंग ऑन स्टेज शी नोज माय ट्विटी बर्ड. तिच्याही सेटवर मी तेच करत होते. त्यामुळे वेळ लागला थोडा मला ॲडजस्ट व्हायला की ते माझ्या समोर उभे आहेत म्हणून, पण मजा ही मेड इट इझी. बट लेट्स टॉक अबाउट दिस की हा ऑरा असणं, म्हणजे कारण तुम्ही एका म्हणजे आपण मगाशी जो म्हणलं की असं कोण आहे मराठीमध्ये सुपरस्टार, तसं म्हटलं तर खूप नावं नाही आहेत, म्हणजे बोटावर मोजण्या इतकी वर्षानुवर्षात. त्यातल्या त्यात मी म्हणेन की नाही बिकॉज नाना पाटेकरांचा एक मी म्हणतो की इन जनरल मराठीमध्ये एवढ्या मोठ्या किंवा अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ह्या काळामध्ये तो एक सुपर स्टारडम येऊन गेलं. आत्ताचं मान्य आहे मला की सुपर स्टारडम नाही आपण, त्यामुळे आपण कोणीच अनुभवलं नाही. हाच माझा म्हणजे आय एम नॉट वॉन्टिंग टू डू अ गुगली विथ यू. मला बेसिकली आपण इतके आतमध्ये आहोत ना नाही, की आपण objectivity अनुभवत नाही नसते. होत. नाही, आपण नाही बाहेरच्या अनुभवत लोकांना कोण वाटतात स्टार्स मला, सो ते मला सो जाणून बाहेर घ्यायचं. सो त्याच्याबद्दल आम्ही बिकॉज आम्ही बेरोजगार करताना आम्हाला जे स्केलर नावाचं जे ॲप बरोबर आम्ही तो केला होता शो, तर त्यांनी आम्हाला काही ॲनालिटिक्स प्रोव्हाइड केले होते आणि प्लस ऑरमॅक्सही आम्ही तो हे केला. तर त्याच्यामुळे म्हणूनच हे 52 वर्षाचं जे बाहेरच्या म्हणजे मराठीच्या बाहेरच्या लोकांना कोण स्टार्स वाटतात, तर रितेश आहे,
त्यानंतर नाना पाटेकर आहे, त्याच्यानंतर निर्देशची सुरुवात मराठी नाही नाही, पण मी म्हणते की ज्यांना मराठी नावं मोठी वाटतात. त्यात राधिका आहे, त्याच्यामध्ये म्हणजे जी माहिती आहेत बाहेरच्या मराठीच्या बबलच्या बाहेर ज्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर आपले महेश मांजरेकर आहेत, अशोक सराफ आहेत, लक्ष्मीकांत आहेत. खूप कमी नावं आहेत जी त्यांना मराठीच्या बाहेरनं माहिती आहेत की हे मराठीत काम करतात लोक. तर अशी त्यामुळे आपण उलटं मी तेच म्हणतो की आपण तो ऑरा अनुभवला नाही आहे जो हा ऑरा आपण हिंदी स्टार्सचा अनुभवतो. म्हणजे की इरफान खान ॲज अन ॲक्टर, हरी तेजासारखा ॲक्टर झाला नाही हे अनुभव असेल, किंवा शाहरुख खान आमिर खान असेल, किंवा सलमान खान संजय दत्त असेल, हा ऑरा आहे ना, किंवा राजकुमारी राणी, हा ऑरा आहे एक. तर तो ऑरा अनुभवणं, कारण मराठी प्रेक्षकांना सुद्धा ते कळलं पाहिजे की तो आपल्याला तो मिसिंग फॅक्टर आहे मराठीच्या सक्सेसमधला. आणि स्टारडमच्या अराउंड इंडस्ट्री नसावी. लोक कायम उदाहरण देतात की मल्याळम आणि हे तसं नाही का आपला, पण त्यांचे स्टार्स आहेत आणि त्यांचे डिरेक्टर्स आहेत, त्याचे टेक्निशियन्स आहेत, ह्यांनी शूट केलाय म्हणून फिल्म स्टार आहे किंवा नाही, मला एक फक्त ऍड करायचं होतं. मला असं वाटतं की सर्वायवल ऑफ मराठी अभिनेता अभिनेत्री हे फक्त चित्रपटावरती नाहीये अवलंबून, आणि चित्रपटावरती खरं तर अजिबातच नाही. किंवा असंही नाहीये की आपल्याकडे एखादा हिंदी, म्हणजे जसं हिंदी चित्रपट मोठा झाला आणि एखादा माणूस जर स्टार झाला तर त्याला लगेच 10 ब्रँड साईन करतात. मराठीत तुझा चित्रपट कितीही मोठा झाला तर तुला ब्रँड फेस म्हणून 10 ब्रँड साईन नाही करत, जिकडे तुला खूप पैसे मिळतील आणि मग तू शांतपणे तुझं स्टारडम कारण स्टारडम हे क्रिएट पण केलं जातं तुमच्या अराउंड सिस्टमनी. हे फक्त तुमच्या कामातनं आणि एक चित्रपट हिट होऊन ते तेवढ्यापुरतं नाही गोष्ट आहे ती. आणि मराठीत मुळात काय होतं, बेसिकली कलाकारांची ऍक्सेसिबिलिटी प्रत्येक माध्यमात दिसते तुम्हाला. नाट्यगृहात पण दिसते, टेलिव्हिजनवरती पण दिसते, इंटरनेटवरती पण दिसते आणि चित्रपटगृहात पण दिसते. त्यामुळे त्यांची एक्सक्लुझिव्हिटी खूप कमी होऊन करेक्ट. पण ही एक्सक्लुझिव्हिटीचा जो वाद आहे ना, तो तुम्ही हॉलिवूडमध्ये गेला की तो थोडासा बदलून जातो. तिथेही टेलिव्हिजन, त्याच्यानंतर थिएटर आणि फिल्म हे खूप कॉमन आहे. सॉरी परत नो आय एम सेइंग नाही, वाय एम सेइंग दिस इज बिकॉज मी कम्पेअर नाही करत आहे काही, पण मला असं वाटतं की मी जे काम करते त्या काही लोकांना माझ्याबद्दल काहीतरी फॅन मोमेंट वाटते आणि हे ते, पण मीच स्वतः रोज मार्केटमध्ये भाजी घ्यायला जाते ना, तेव्हा त्यांना मी दिसते ना, तेव्हा रस्त्यात थांबून ते माझा फोटो काढू शकतात. शाहरुख खानचा ते रस्त्यात थांबून फोटो नाही काढू शकत. तो इंडियन ऑरा, म्हणजे तो इंडियन मेंटॅलिटी आहे की सेलिब्रिटीला असं हे करणं. बाहेर मी म्हणतोय बऱ्याचशा देशामध्ये, फ्रान्समध्ये, UK ह्यांना तुम्ही सगळीकडे सर्रास बघतातच. म्हणजे अगदी रस्त्यावर दिसतात, ते स्वतःची ग्रोसरी करतात, ते स्वतःचे कपडेही धुतात. तर त्याच्यामुळे टेक्निकली असं नेक इन नेक नाहीये की हे, पण मुद्दा असा आहे की तरी सुद्धा आपण ऑरा क्रिएटच नाही करू शकलेलो आत्ताच्या जनरेशनमध्ये. आधीच्या जनरेशनमध्ये करू शकलोय. म्हणजे आता कदाचित काय म्हणतात, अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे सुद्धा भाजी आणायला जात असतील, पण त्यांचा ऑरा होता. किंवा पु ल देशपांडेंना मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलंय ते एक जनसेवा नावाच्या ठिकाणी मिठाई खाताना बघितलंय. तर आता पण तरी सुद्धा त्यांचा तरी तिथे चर्चा ही होतीच की हे पुल आहे. म्हणजे असं नव्हतं की त्यांचा ऑरा होता, प्रॉपर ऑरा होता. तर मी त्या कॉन्टेक्स्टनी म्हणतोय की ह्या 4-5 लोकांबरोबर किंवा डिरेक्टर्स बरोबर, मोठ्या डिरेक्टर्स बरोबर तुम्ही काम केलं तर त्याचा एक अनुभव शेअर करू, बिकॉज हे इन्स्पायरिंग पण असू शकतं आपल्या प्रेक्षकांसाठी आणि आपल्या मेकरसाठी की ते काय आहे, म्हणजे काय, व्हॉट मेक्स देम दॅट, ह्याच्याबद्दल जर काही एखादा अनुभव सांग. मला जवानचं शूट करायला जात असताना असं वाटलं होतं की द बिगेस्ट स्टार दॅट आय विल बी डीलिंग विथ इज शाहरुख खान. बट सेटवर गेल्यानंतर मला कळलं तोडीच तोड स्टार ॲक्टली आहे. अँड दिस वॉज सच अ इंटरेस्टिंग फिनॉमिना, कारण साऊथमध्ये स्टारडम एक वेगळ्या पद्धतीचं असतं. म्हणजे एका पॉइंटला मला असं शाहरुख अप्रोचेबल वाटायला लागला होता. म्हणजे असं वाटायचं की ह्याला कळेल मी काय म्हणते, हा आपला वाटतोय जरा, असं व्हायला लागलं होतं. कारण एका पॉइंटला आम्ही चेन्नईला शिफ्ट झालो आणि मग सगळं शूट चेन्नईत होत होतं. आणि मग एक अशी गाडी यायची काळ्या काचांची, ज्याचे जिथे जिथे गाडीचे लोगोज लावले जातात ना, व्हील कॅप्सवरती, बॉनेटवरती, मागे स्टेपनीच्या मध्ये व्हील कॅपवरती, तिथले सगळे लोगोज असे कस्टम डिझाईन होते विजय सेतुपतीचे, विथ अ व्हेरी फॅन्सी व्ही. वाव. सो वी हॅड गाडी पण अशी काहीतरी खूप कोट्यावधी रुपयांची काहीतरी गाडी होती आणि ती कस्टम होती आणि यू कुड टेल की ती अशी कस्टम गाडी आहे. आणि असं एक वॅनिटी लागायची ज्याच्यावरती असं एक
अशा खूप सुंदर फॉन्टमध्ये नयन तारा लिहिलेलं होतं आणि त्या एन वरती एक क्राऊन काढलेला होता. शाहरुख खानची व्हॅनिटी अजिबात अशी दिसत नाही. खूप नॉर्मल एका वोल्वो बस सारखी ती बाहेरून दिसते. आतून फार कमाल असेल. आम्ही नाही कधी बघितलं. तिचं Chill vanity. इंडस्ट्री आपण ते स्वतःचा न्यूनगंड काढला. एक्झॅक्टली. आणि तिथे ऍटलीचा एंटुराज असायचा. आपला Director चुकीचा असं मला वाटतं. नाही पण मला असं एक वेगळा बाहेरचे लोक पण ते तयार करत राहतात. नाही पण स्टारडम पण नाही म्हणत आहे. मी म्हणतो इरफानचा ऑरा स्टारडमचा नाहीये. Correct. ऍक्टरचा ऑरा आहे. अँड आय लाईक दॅट ऑल. नाही आपण मराठी चित्रपटसृष्टी किंवा नाट्यसृष्टी किंवा जे काय आहे त्याचे कलाकार जे आहेत त्याच्यामध्ये एक प्रेक्षकांबरोबर एक आपलासा संबंध जो आहे ना तो आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे, आपला USP आहे. आणि त्या आपलेपणात आपण एकमेकांना असं कुठेतरी पलीकडे बघत नाही. करेक्ट. यु नो त्यामुळे ते आपलेचे असणं हे आपल्या प्रेक्षकांना फार महत्वाचं वाटतं. अरे ते आपल्यासारखीच correct. बोलते, आपल्यासारखीच जेवते, आपल्यासारखंच शॉपिंग करते. तर तो जो एक्सपेक्टेशन आहे ना ती कलाकारांकडून वेगळीच आहे आपल्या नाही मला अगदी त्याचं आणि माझं दुमतही नाही. माझं पर्सनल मी म्हटलं असं की इट्स नॉट ओनली अबाउट फक्त स्टारडम किंवा इनॲक्सेसेबल असणं. माझं म्हणणं आहे की त्याच्याबद्दलचं एक वेगळं वलय तयार होतं. म्हणजे ते वलय कसं तयार होईल मी तेच म्हणते की आपण वलय म्हणजे असं सलमान कुठल्याही गाडीतून उतरताना त्याच्या अवतीभोवती 5 लोक असतातच. ती आपल्या अवतीभोवती असूच शकत नाही कारण त्याच्या मागचं जे अर्थकारण आहे आणि प्लस ज्या पद्धतीचं स्टारडम आहे त्याच्यामध्ये काही कॉम्पिटिशनच नाही. पण मी म्हणते की आता ते आता परत त्या बेसवरच येतो की इरफान मी अगदी एक दिवस आलो होतो बघायला पण त्याच्या अराउंड ते नव्हतं. त्याच्या अराउंड स्टाफ खूप नव्हता किंवा तो तिथेच असायचा म्हणजे काही असं खुर्ची टाकून देतो. पण मग त्याचा वेगळं एक त्याच्याबद्दलच्या स्टोरीज वेगळ्यात की इरफान साहब जब देखते ना वगैरे या प्रकारचं काहीतरी एक. तर ते मी म्हणतोय की आत्ता मिसिंग वाटतंय का मराठी. तेही मराठीत करणं कठीण आहे. कितीही आपल्याकडे उत्तम अभिनेते आहे म्हणून मी त्या परत त्या स्टारच्या मुद्द्यावर येते की आपल्याकडे अशा प्रकारचं वलय असू शकेल इतक्या ताकदीचे कलाकार आहेत. पण ते टीव्ही करतात, पण ते नाटक करतात कारण ते घर कसं चालवणार. ऍक्सेसिबिलिटी जास्त आहे. त्याचा इश्यू मला एक वेगळा एक म्हणजे एक्सक्लुसिव्ह आय एम जस्ट गोना थ्रो इट इन आणि बघूयात आपल्याला ही चर्चा जिकडे न्यायची ते की फक्त नाटक करतात, फक्त टीव्ही करतात नाही पण ऑर्डिनरी नाटक आणि ऑर्डिनरी टीव्ही पण करतात. हा एक भाग असू शकतो. आणि ऑर्डिनरी असतो आपण नाही मी म्हणतो की नाही राहण्यास आपली राहणी सहाणी जी आहे ऑर्डिनरीचा शब्द मी बदलतो. मी म्हणतोय की सबस्टँडर्ड म्हणजे ज्या लिखाणाला ताकद नाही, ज्या कलाकृतीला काही अर्थ नाही असं सुद्धा आपण आंधळेपणाने जे अगदी दमदार ऍक्टर आहेत तर ते स्वीकारत जा. लेट्स गेट इन टू बेसिक इकॉनॉमिक्स नाव. माझा सर्व्हायव्हल डिपेंडंट आहे. एक्झॅक्टली. माझ्या घराचा हप्ता मला द्यायचा आहे. जर मला कॉन्टेंटवरती मी सतत चॉईस करत बसले तर मी माझं ब्रेड अँड बटर कुठून कमवू. माझा एक चित्रपट जर मला तेवढे पैसे देत नसेल की मी 2 वर्ष घरी बसू शकेन आणि 4 वर्षातनं एक सिनेमा करू शकेन तर मी माझं घर कसं चालवायचं. आणि तू आय एम चुझिंग दिस ॲज अ बिझनेस. इरफानचं बोलतोयस ते खूप वर्षांनंतर मिळालेलं. नाही. नाही मी त्याचं उदाहरण का घेते कारण तो असा विजय सेतुपती किंवा सलमान किंवा माधुरी अशा ह्याच्यातून आलेला नाहीये. तो वेगळा आहे पण त्याला अनेक वर्ष म्हणजे तो केवढा त्याचा स्ट्रगल आहे. मी तेच म्हणतोय की आपण हा स्ट्रगल केवढा त्याचा स्ट्रगल आहे अशा मराठी कलाकारांच्या गोष्टी खूप कमी आहेत की त्यांनी मला हवं ते आणि हव्या त्याच तत्वावर काम करण्यासाठी वेळ दिला. कारण टेलिव्हिजन आणि नाटक हे आणि ते सुद्धा साधं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं नसेल तरी चालेल ते मी स्वीकारलं. हे मी माझ्या स्वतःबद्दलही बोलू शकतो. एकेकाळी खूप चांगल्या प्रकारच्या नाटकाच्या बैठकीत होतो पण ह्याच तू जे म्हणते मला माझं घर चालवायचं आहे, मला आत्ता गाडी घ्यायची आहे, मला हे करायचं आहे, ह्या नादामध्ये अत्यंत सबस्टँडर्ड कामं घेत जाणं आणि स्वतःला त्या चौकटीतनं बाहेर काढून जो स्ट्रगलचे आपण नवाजुद्दीन, मनोज वाजपेयी, इरफान ह्यांच्याकडे जो बघितला तो आपण करत नाही का असा माझा एक प्रश्न आहे की हे माझा चॉईस ते बाहेरून आलेले लोक आहेत
त्यांचा स्ट्रगल आपण आपल्याबरोबर कम्पेअरच करू नाही, मी शकत म्हणते नाही. की मी म्हणते की आपण पटकन स्वीकारतो का की मी अशा नाही प्रकारे सांगणार. स्ट्रगल करण्याच्या वरचं मला प्रश्नच आहे, मी हो किंवा नाही उत्तर नाही असं नाही अपेक्षा नाही ठेवते. म्हणजे मी माझ्या परीने म्हणजे माझ्याबद्दल तरी बोलायचं झालं तर मला माहितीये की मी माझे चॉईसेस कसे केलेत आणि मनावर दगड ठेवून केले. जे मी म्हणते की मी 4 वर्ष नाही थांबू शकत, पण मी हा हट्ट केलाय. तू माझी फिल्मोग्राफी बघशील मराठीमध्ये तर वर्षाला एकच चित्रपट आलाय. मी हा हट्ट केलाय की जोपर्यंत मला मनासारखं काम मिळत नाही तोपर्यंत मी नाही करणार. 2010 साली मी हा निर्णय घेतला की मी टेलिव्हिजन नाही करणार, कारण मला एक्सक्लुझिव्ह राहायचंय सिनेमासाठी. मी हा कॉल घेतला की मला जेव्हा वाटतंय तेव्हा मी नाटक करीन, पण मी टीव्ही माध्यमातून रोज लोकांना दिसत नाही राहणार. नाटकाच्या शोसाठी तुम्हाला तिकीट काढून माझ्यापर्यंत पोहोचावं लागेल. हे कॉल्स मी घेतले, पण तरीही तू म्हणतोयस तसं स्टारडम माझ्या वाट्याला नाही आलं. नाही, मी म्हणतो की आता आपल्या आत्ताच्या पिढीमध्ये कोण असे नटनटी आहेत ज्यांना आपल्याला असं वाटतं की एक तर त्यांना मोठा स्टारडम हवंय म्हणून त्यांनी विशिष्ट प्रकारे स्वतःचा करिअर पाथ निवडला किंवा विशिष्ट प्रकारे ते चालत राहिले, किंवा मला चांगलंच काम करायचंय, मी सबस्टँडर्ड काम करणार नाही, मी वाईट भूमिका स्वीकारणार नाही, वेदर इट बी टीव्ही फिल्म्स किंवा. तर असे किती लोक तुम्हाला स्टार्स नाही. सहज नाही असे मी हा मी मार्ग म्हणेन निवडला. जितू जोशी. जितेंद्र जोशी. I पण think- पण सिनेमाच्या बाबत तसं नाही केलं, म्हणजे मला वाटतं सई सिनेमाच्या बाबत परत नाही, कारण सोबत- अगेन आपल्याकडे कुठल्या गोष्टी येत आहेत आणि काय प्रकारचे चित्रपट येत आहेत हे फारसं आपल्या हातात नसतं. ते त्याच्या आजूबाजूचं जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सईने उभं केलं ना स्वतःसाठी, ते मला खूप आणि कौतुकास्पद आणि वाटतं. परत त्याचे नंबर्स रिफ्लेक्ट होतात जे आम्ही जेव्हा ते परत ते ऑरमॅक्स ह्याचे म्हणजे रिपोर्ट सई- यामध्ये सईचे नंबर्स रिफ्लेक्ट होतात सर. आपण काय घालतोय, आपण हो. कसे प्रेझेंट करतोय हो. स्वतःला, आपण त्याचे हो. कसे फोटोज काढून घेतोय, ह्यावर बऱ्यापैकी सगळ्यांच्या आधी फोकस बरोबर, हा बरोबर उत्तर आहे. तिने पायलटा पाडलाय हे तो. बरोबर आणि उत्तर मला आहे. प्रचंड कौतुक वाटतं त्या मुलीचं, कारण हे अजिबात सोपं नसतं. त्याला खूप मेहनत लागते. नाही, अगदी बरोबर उत्तर आहे. म्हणून मी म्हणते की त्यामुळे ह्या प्रकारचा आपण एक अप्रोच मराठी कलाकारांनी घेतला पाहिजे का. आता हा बरोबर अप्रोच बद्दलच बोलतो, पण तो खूप लिमिटेड लोक नाही, घेतात. पण खर्चिक आहे ते बाबा. नाही, खर्च मी म्हणते की दुसरं पण रेणुका- पत्री पण म्हणजे सॉरी मला परत प्रायोरिटी तुमची काय आहे? नाही, पण रेणुकाताई आणि प्रिया, मी काय विचार आता मी उदाहरणार्थ व्हॉट मेक्स मनोज वाजपेयी His work. टॅलेंट चॉईसेस, work. आणि आपण आता म्हणतो की आपल्याकडे तेवढ्या ताकदीचे कलाकार आहेत. पण तसे प्रोजेक्ट पण त्यांना सत्य नाही ना मिळालं. That's what I'm trying to. You need that one नाही, पण breakthrough. that's what I'm trying to hear from you नाहीतर guys. तो- नाहीतर बरोबर, मी हेच उत्तर ब्रेकथ्रू extract दॅट करायचं. आय एम गेटिंग इज फ्रॉम अ पॉडकास्ट. So, म्हणजे it's all very बरोबर. bizarre. म्हणजे मला स्टार बनवणारा किंवा शोभिता ललिपाला प्रचंड पॉप्युलर झाली मेड इन हेवन नंतर, पण मेड इन हेवन रोज सगळ्यांच्या आयुष्यात येत नाही ना. so thank you. मी ऍक्च्युली ह्याच प्रश्नाकडे एक्स्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न हे करत उत्तर होतो. आहे. नाही, पण मी म्हणते की ते आता आपण काय साधं म्हणतो ना की आपल्याकडे स्टारडम नाही, आपल्या कोणाच्या नावावर माउंट करायला सिनेमा असं शक्य नाही होत. तर त्याचे फॅक्टर्स बरेच वेळा ह्याच्यावर, जे आत्ता तुम्ही म्हणत होतं की आपण सगळीकडे ॲक्सेसेबल आहोत, आपण सगळीकडे दिसतो, ह्याच्यावर नसून आपल्याला त्या ताकदीचं काहीतरी उभं करणं त्या कलाकारांसाठी, म्हणजे ड्रीम रोल आपण म्हणूयात की त्याला सत्ता नाही मिळाला, जितूला आत्ता गोदावरी मिळालाय आणि ते परत 52 वर्षाचं जे आहे. सो आणखीन एक स्त्रियांसाठी स्टारडमचं एज मराठीमध्ये 41 आहे ऑन अन ॲव्हरेज. 41 सुरू चालू होतं. येस दिस इज वॉट ह्यांनी गणित बदल खूप वेळ आहे. ह्यांनी गणित बदलतायत, आपल्या अर्थकारण बदलतंय आपल्या चित्रपटांचं, असं त्या रिपोर्टमध्ये म्हणणं आहे की ह्यांनी गणित का बदलतायत की 52 वर्ष 41 वर्षाच्या बाईचा फॅन क्लब, बाई म्हणायला पाहिजे 41 वर्षी, तर तिचा फॅन क्लब हा कारण आपण आपल्या वयाहून मोठ्या पुरुष हे वयाहून लहान मुलींच्या प्रेमात पडतात आणि बायका ह्या पुरुष हे वयाहून लहान मुलींच्या प्रेमात पडतात आणि बायका स्वतःहून मोठ्या पुरुषावर प्रेमात पडतात, असं म्हणजे काय म्हणतात स्टारडमच्या ह्याच्यात सेलिब्रिटी असं एक निकष मानला जातो. तर त्याच्यामुळे ज्या ॲक्टरचा किंवा ॲक्ट्रेसचं वय 41 आहे, तिचा फॅन क्लब हा ऑलरेडी 50शीत पोचलेला आहे किंवा 45शीत पोचलेला आहे असं तयार होतं, आणि ती लोक तेवढा सिनेमा जाऊन थिएटरमध्ये तिकीट काढून बघत नाही, आणि त्याच्यामुळे त्याचा अर्थकारण बदलत जातं. त्यामुळे ब्रेक थ्रू मिळण्याचं वय हे खूप मराठीमध्ये खूप उशिरा येतं.
ज्या वयात आले त्याच्यामुळे हा एक त्याच्यातला रिपोर्टमधला एक अभ्यास होता. सो मी ते त्याच्याकडे यायचा प्रयत्न की तो जो ड्रीम रोल आपण म्हणूयात, मनोज वाजपेयींनी मेहनत घेतली तशी आपल्याकडे पण खूप ऍक्टर्स मेहनत, तेवढ्याच ताकदीचे कलाकार आहेत. हो. पण असं पण- एक प्रोजेक्ट कोणाला तरी सेट करून देते असं नाही, कधीच पण- झालं नाहीये. पण बॅक टू बॅक ब्रेक थ्रू मिळणं, हो. तेच म्हणतोय मी. तुमचा हे म्हणजे झोनलचं तुम्ही स्टेट खेळायला लागता. हा तर हा ते फरक ते पडतो. त्या जितूचं एका आता projectनी तुमचा जितूचं circle 52व्या वाढतो. वर्षी गोदावरीनी झालं. कदाचित म्हणजे आता मराठीतला चांगला एक म्हणजे कमर्शियल म्हणतोय मी, रीटा आणि हे सगळे सिनेमे तू बनवलेस आणि ते, पण कमर्शियल सिनेमा आता एक तुझ्या नावावर एक सिनेमा आला उत्तर, हे खूप उशिरा घडत जातं आपल्याकडे. किंवा नाना पाटेकरांना नटसम्राट सारखी भूमिका इतक्या वर्षांनी मराठीत एवढा चांगला रोल मिळाला त्यांना, तर एवढ्या उशिरा होत जातं. तर ते बदललं पाहिजे असा त्यातला अगदी. एक मी आता त्यातून जाते. एक उत्तम स्क्रिप्ट आहे बरं पण प्रोड्युसर नाही होणार. स्ट्रगल सुरू आहे सध्या. मी शेवटच्या प्रश्नाकडे जायच्या आधी एकदा परत येतो की एक म्हणजे टेम्परामेंट. आय अंडरस्टँड की पैसा महत्त्वाचा आणि सर्वायवल महत्त्वाचा, मराठीमध्ये तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत, पण खूप दिवस झाले मराठीमध्ये आपण ते टेम्परामेंटही बघितलं नाही की मला इथे असायचं आहे, म्हणजे मला हे करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. नॉट कॉस्ट ऑफ म्हणजे की हे महाग आहे वालं कॉस्ट नाही, ॲट एनी कॉस्ट. मी त्यासाठी झगडायला तयार आहे. मी त्याच्यासाठी आणि मी स्वतःवरही म्हणजे ॲज अ काय म्हणतात प्रोड्युसर पण ब्लेम घेतोय. ते मी सुद्धा ॲज अ प्रोड्युसर खूप सबस्टँडर्ड काम केलेलं आहे, पण आपल्याला एकही कोणीही प्रोडक्शन हाऊस, डिरेक्टर, ॲक्टर असे दिसत नाही की ते डिरेक्टर्स आहेत. ॲक्च्युली अनेक डिरेक्टर्स आहेत ज्यांनी मन लावून हवं तसं काम केलं आहे आणि म्हणजे रगडले गेलेत त्याच्यामध्ये, असे पण खूप आहेत डिरेक्टर आणि रायटर्स, पण ज्यांच्याकडनं स्टारडम येऊ शकेल तर ते आपल्याला दिसत नाही आहेत. टेम्परामेंट असं वाटतंय. मला वाटते स्टारडम पेक्षा कमर्शियल सक्सेस कडे फार आपण महत्त्वाचं आहे. आणि आपण ही उदाहरणं रोमॅन्टिकली खूप आवडतात आपल्याला म्हणायला की परेशनी घर विकलं आणि चित्रपट. अरे पण म्हणजे ॲट व्हॉट कॉस्ट? तेच. सो हा खूप वैयक्तिक मुद्दा आहे की तुम्हाला काय सॅक्रिफाईस करायचंय. आता माझ्या आयुष्यात एक मूल आहे, हो. एक घर आहे, या सगळ्या गोष्टी बघता मला असं दिसतं की मला हिंदीत देतायत काम जे मला हवंय ते, तर मी का नाही करावं. म्हणजे मला आवडेल हा अट्टाहास धरून ठेवायला की नाही मी हे मराठीत घडवून आणीन आणि माझं तेवढं प्रेम आहे माझ्या मातृभाषेवर, पण मी एकटी नाही हे ड्राईव्ह करू शकत. आय नीड मोर पीपल विथ मी. आणि दिस डिस्कशन यू शुड हॅव विथ मेकर्स. वी हॅड दॅट. एका सेट ऑफ मेकर्स बरोबर कित्येक मेकर्स आले नाहीत ज्यांना बोलवलं होतं त्यांना हे Actually, चर्चा producers करून काय होणार. बोलतो नाही. प्रोड्युसर सुद्धा ते म्हणले ह्याच्यात चर्चा करून काय होणार, काही होणार नाही आहे इंडस्ट्रीचं. सो देअर इज अ पेसिमिझम. बापरे, तर एवढं काही वाईट हो. चित्र नाहीये रे मराठी नाही, त्यामुळेच खोलगप्पाचा हेतू पण तोच आहे की आपल्याला आपण रोज बोलूयात, कदाचित एक वर्षभर बोलल्यावर सगळ्या, कारण इतकं सोपं सोल्युशन नाही आहे की. तर आणि मला शेवटी असं from वाटतं, the सगळं. एक वेगळा विचार असा आहे की आपण जर फक्त मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी नाट्यसृष्टी आणि टेलिव्हिजन ह्याच्यावर अवलंबून राहिलो तर आपल्याला ती स्टार स्टेटस मिळणार आहे का, हा खूप मोठा प्रश्न आहे. मिळू शकतं, पण मी म्हणतो तसं कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट पाहिजे. मी आता कारण आम्ही एक जवळपास त्यांनी एकच स्टार होईल. नाही मी असं म्हणते की आपण जरा म्हणजे सईचं जर तू उदाहरण घेतलंस आणि जे काही नंबर्स सांगतायत तिच्याबाबत, ते तिने तो जो काय कम्फर्ट झोन होता त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा काम करायला लागली तेव्हाच मग तो तिला मिळाला. त्याच्या आधी नव्हता आता मिळत. प्रियाचं किंवा सुद्धा national प्रियाचं face पण होण्याचं आहे. कारण Exactly. comfortच्या बाहेर. गिरिजा, हो. मिथिला, मी जे काय आम्ही काम केलंय किंवा जे काही म्हणजे आमच्याकडे बघितलं जातं ते ह्या कारणासाठी सुद्धा आहे की आम्ही वेगवेगळ्या भाषांच्या इंडस्ट्रीजमध्ये काम केलेलं आहे. डेफिनेटली हिंदीमध्ये केलेलं आहे. एक काहीतरी हिंदीचं सर्टिफिकेशन असल्यासारखं नाही, पण त्याचं एक कारण असं आहे की मराठीला आपण रिजनल आणि मराठी पुरतं सीमित ठेवतो, तर तो प्रेक्षक वर्गही तेवढा. आपल्याला कॉम्पिटिशन असणारच हिंदीची, कारण मुंबईमध्ये हिंदी आहे, त्याहूनही पलीकडे मराठी हे ह्या सगळ्याच्या पलीकडचं असू शकतं का. असू शकतं. म्हणजे ती रिजनल भाषा असली तरी, म्हणजे जसं कोरियन सिनेमा आहे, किंवा जसा चैतन्य ताम्हणेचे चैतन्य ताम्हणेचं, तर इफ इट्स अन इंटरनॅशनल सिनेमा देन रिजनल इंटरनॅशनल सिनेमा, तर मग आपल्याला ती निकष लागत नाही. म्हणून मग शेवटच्या प्रश्नाकडे येतो की तुम्हाला असं वाटतंय का की कुठली भूमिका तुम्ही आत्तापर्यंत केलेली, कारण का तुमच्या वयाची रेंज पण वेगळी आहे, अनुभवाची रेंज पण वेगळी आहे,
इथे माझं जे एक जेव्हा मी नट व्हायचं ठरवलं, नटी व्हायचं ठरवलं, तेव्हाचं जे माझं स्वप्न होतं, त्याला मी एकदा शिवून आले. मी म्हणतोय की आपण सॅटिस्फाईड तर नसणार आहोत आपण. पण मी तिथपर्यंत शिवून आले की मला इथे एकदा असं वाटलं की हे ओके, हे माझ्या मनासारखं झालं, हे ह्याच्यासाठी मी इथे आले होते. डेफिनेटली म्हणजे माझ्यासाठी हम आपके हैं कौन, सुरभी हे 2 होते. त्यावेळेला सोशल मीडिया नव्हतं. राईट. त्यामुळे त्याचा म्हणजे जो काही अनुभव आहे तो डेफिनेटली वेगळा होता. बरोबर. आता कसं रीच लोक लगेचच सांगतात तुम्हाला की तुम्ही काय आहात, काय नाही आहात, त्या काळात तसं नव्हतं. पत्रांद्वारे आम्हाला कळत होतं की बरोबर. आम्ही किती महत्वाचे आहोत लोकांसाठी. आणि तो काळ डेफिनेटली एक वेगळा होता आणि एस्पेशली सुरभीमुळे तर मला असं वाटतं की 2 पिढ्या म्हणजे मला दूरदर्शनवर बघत मोठ्या झाल्या असं मी म्हणेन. त्यामुळे ते आता पूर्ण विश्वभर आहेत सगळीकडे जे भारतीय आहेत. त्यांनी लहानपणी मला टेलिव्हिजनवर पाहिलं आणि ते आजतागायत विसरलेले नाही आहेत. त्यामुळे हे असं मला वाटतं की ते आणि एकदा होऊन जाईल. एक चित्रपट जे 2 वर्ष उतरलाच नाही थिएटरमधून त्याचा मी एक भाग होते. त्यामुळे ह्याच्यापेक्षा आता मी काय अजून मागायला. त्यामुळे ते लकीली माझ्या Glad to hear. झालेलं आहे. प्रिया तुला आय थिंक 3 गोष्टी सांगाव्याशा वाटतील. मग मला माहीत नाही योग्य उत्तर देते का मी, पण तरीही मराठीमध्ये करोडोंचा बिझनेस बघितलेला पहिला चित्रपट होता मी शिवाजीराजे भोसले बोल, बरोबर. आणि त्या चित्रपटाचा मी आता भाग असतो. हो. आणि मला असं वाटतं की त्या वेळेला पहिल्यांदा अख्ख्या इंडस्ट्रीने एकत्र येऊन एवढ्या करोडचा बिझनेस केलेला मराठी चित्रपट पाहिला. हो. ती अत्यंत सुखावणारी गोष्ट आहे. आणि म्हणजे त्या चित्रपटाचा कायमस्वरूपी आपण भाग असणं की जिथून सुरुवात झाली करोडोंचे आकडे बिझनेसमध्ये मराठी चित्रपटांनी बघण्याची, त्याचा भाग असण्याचा नक्कीच आनंद आहे. सिटी ऑफ ड्रीम्सने मला एक काहीतरी हिंदीत तर दिलंच, पण त्याही पेक्षा जास्त मराठीत जास्त दिलं. म्हणजे जितकं लोकांनी ट्रोल केलं किंवा जितक्या लोकांनी क्लिप्स फिरवल्या तितकंच आपली मराठी मुलगी काहीतरी एक भारी करतीये दृष्टिकोन बदल. ह्याचं एक काहीतरी वेगळंच कौतुक मला जाणवत राहिलं सतत, जे मला अजूनही जाणवतं. पण सगळ्यात जास्त मला माहीत नाही बॉक्स ऑफिस सक्सेस किंवा स्टारडम ही त्याला नावं द्यायची की नाही, सगळ्यात जास्त ग्रॅटिफाईंग हे आहे की जेव्हा निर्मिती केलेलं आणि काम करत असलेलं पहिलं नाटक म्हणजे उमेश आणि माझं नाटक येत होतं, त्यावेळेला 3 आणि 4 दिवस आधी जेव्हा तुमच्या नाट्यगृहात हाऊसफुलचे बिल लावायचे, आय थिंक हे सगळ्यात जास्त स्टार फील करवणारं किंवा इट्स ऑल्सो ग्रॅटिफाईंग की मला विनम्रच वाटतं सतत ते बघून की आपल्यावर जबाबदारी जास्त आहे ते चांगलं डिलिव्हर करण्याची. पण मला असं वाटतं की ते खूप म्हणजे तिथे मला खूप समाधान मिळालंय. Amazing. हे फार रेअरली आपल्याला बघायला मिळतं की काही दिवस आधी सातत्याने तुमच्या प्रयोगांना हाऊसफुलचे बोर्ड लागलं. इज अ Amazing. क्या बात. मिथू फेमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कप सॉन्गमुळे जे काही झालं ते मला म्हणजे ते माझ्या विचारांच्या पलीकडचंच होतं. म्हणजे मला माहितीच मला असं काहीतरी कळलंही नाही असं काय झालं त्या रात्रीत. आणि मला आठवतंय तो क्षण की मी 9 वाजता रात्री 11 मार्चला 2016 मध्ये मी तो व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर माझा फोनच हँग होऊ लागला. मला कळलंच नाही काय काय चाललंय काय आपल्याबरोबर. दुसऱ्या दिवशी जर्नलिस्टना माझ्याशी बोलायचं होतं. मराठी न्यूज चॅनल्स माझ्याबद्दल बोलत होते की अरे ह्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. माझ्या आजोबांनी तो पाहून म्हणाले की आता तू फेमस होशील. आता काहीतरी जमलं तुला. हे इतकं काम थिएटर बिटर फालतू आहे. तर ते एक खूप इंटरेस्टिंग तो एक टप्पा होता माझ्या आयुष्याचा आणि अजूनही लोक त्यामुळे ओळखतात मला. पण ज्यात मी काम केलंय आणि आय ऑलवेज थिंक ऑफ इट आणि इट्स नॉट अ डिरेक्ट पॅरल. आय डोंट वॉन्ट टू से की वी आर ॲज बिग ॲज दॅट, बट फ्रेंड्सचं जे आहे ना ते लिटल थिंग्सच्या बाबतीत मला फील सगळ्यात जास्त सीझन नेटफ्लिक्सवर त्या आम्हाला इंडिया 4 सीझन झाले. नेटफ्लिक्स इंडियाचा तिसरा ओरिजिनल शो लॉन्च आम्ही होतो ऑलरेडी यूट्यूबवर, पण तो नेटफ्लिक्स इंडियाने लॉन्च केला. आणि त्यानंतर काहीतरी वेगळंच घडलं त्या शो बरोबर. आणि मी आता अख्ख्या जगात कुठेही गेले तरी लिटल थिंग्स इज स्टील दॅट थिंग दॅट gives me access to people and people access to me. So that will
डेफिनेट. ऑलवेज बिझी. प्रिया म्हणाली तसं मला बऱ्याचदा नाटक बघायला आलेले प्रेक्षक म्हणतात की मी पहिल्यांदा नाटक बघायला आलो तुझी पोस्ट बघून किंवा तुझा फोटो बघून तुझं नाव वाचून, तेव्हा मला फार भारी वाटतं. मला वाटतं अजून एक प्रेक्षक जोडला गेला ह्यापेक्षा काहीच जास्त ग्रॅटिफाईंग नाही आहे. आणि मग ते असंही म्हणतात की आता आम्ही बघू जास्त नाटक, तर मला फार कमाल वाटतं. तर ते माझ्यासाठी सर्वोच्च फिलिंग आहे की मी एक कम्प्लिटली अनइनिशिएटेड नवीन प्रेक्षक, बऱ्याचदा मराठी न बोलणारे प्रेक्षक या माध्यमाला जोडू शकते. ह्यापेक्षा जास्त काहीच मला भारी वाटत नाही. आणि असं काही नाही आहे की म्हणजे चित्रपट म्हणा, नाटक म्हणा, हे सगळी माध्यमं, हे सगळं आपल्यापेक्षा खूप मोठं आहे. आपण सगळे त्याचा एक भाग आहोत. आपल्या खांद्यावर काही अख्खी चित्रपटसृष्टी अवलंबून एवढं सेल्फ इम्पॉर्टंट मला काही स्वतः आहे नाही. आता तुम्ही नाटकं केली नाही तर मग नाटक कसं चालणार ना, नाटक चालतं हे आपण जशी चालत आलं पुढेही चालत राहणार. पण माझ्यामुळे 4 नवीन लोक येत असतील तर मला माझं फार भारी वाटतं. आणि आता मी तिला म्हणाली तसं की हे जे काही गेलं काय चाललंय 9 नोव्हेंबरला संध्याकाळच्या सुमारास, मला वेळ नाही आठवत आहे, पण माझा एक फोन वाजला. मला ऍक्च्युली सगळ्यात आधी फोन गुलशन देवा याचा आला, मेसेज आला आधी की तेरे को पता है क्या चल रहा है. मला काहीच माहित नव्हतं कारण मी एक्सवर नाही म्हणजे ऍक्टिव्ह नाहीये. आणि मग मला दुसरा मेसेज तुझा होता की आत्ता हे असं सुरू. सो तुम्हा दोघांचे मेसेजेस मी पहिल्यांदा वाचले आणि मग मी माझं अकाउंट ओपन केलं. मग मी लॉग इन, मग मला पासवर्ड आठवेना, हे सगळं करून मग मी ट्विटरवर गेले आणि मग मी बघू लागले काय सुरू आहे. आणि हे इतकं रॅन्डम आहे ते जे काही झालं ते, आणि त्यात माझं काही कर्तृत्व आणि मी एक्सवर आणि ते सौरभच्या एक्सप्रेशनमुळे पण आहे. असू शकेल. बरं तिकडे आणि मला तिथे मला असं वाटलं की ते ग्रॉक बरोबरचे हे पोस्ट होत होते की हे कोण आहे, आणि इथे चर्चा होते की मी प्रिया बापट आहे. अशी खूप मोठा थ्रेड होता. मला माझ्या मित्रमंडळींनी मला हे पाठवलं की गिरीजाचं हे काय झालंय तू बघितलंयस का. तर मला आधी तेवढंच वाक्य दिसलं. मी काळजीने थांबवलंय कारण खूप जवळची मैत्रीण. आता माझं झालं की हे काय आहे, चांगलं आहे की वाईट आहे, आधी मला फक्त सांगा. म्हणजे नाही चांगलं आहे. म्हणलं हा मग होऊ दे. त्याला म्हणून एक मराठी ट्विटर एक्स युजर्सची एक फौज आली की अरे ही गिरीजा आपली पट्टी आता कळतंय, आम्ही तर केव्हापासून मराठीची नाव. असं झालं की वाव, माझ्या बाजूनी भांडणारे आले ते ऑलमोस्ट. मी ऍक्च्युली आणि गुल्लूला भांडताना बघितलं म्हणूनच मलाही कळलं. मी एक्सवर गुल्लूचा जे कोणी बघत नाही प्लीज गुल्लूला फॉलो करा. आउटस्टँडिंग, तो एक नंबर ह्युमर आहे. हा नाही, तो गुल्लू नावानी करतो त्यामुळे असू शकतं. सो अमेझिंग भांडतो तो लोकांच्या, आणि इतका मस्त भांडतो ना तो, त्यांना काहीच करता येत नाही, ते हेल्पलेस होतात. तर तो भांडत होता काही लोकांची हिच्याबद्दल, आणि म्हटलं हा हिच्याबद्दल का, मग ते सो दॅट्स हाऊ. पण इतकं अमेझिंग की आपल्याला म्हणजे आपण काय युजली राऊंड टेबल्समध्ये होतंच की आपण सगळ्या वाईट गोष्टींबद्दल बोलतो कारण आपल्याला खूप खतखत असते मनामध्ये. म्हणून मला ह्या नोटवर एंड करायचं होतं की ज्याच्यात आपण थोडंसं आपण आपली कृतज्ञता असं दाखवूयात आणि प्रेक्षकांप्रती आपलं म्हणजे ते आपल्यावर खूप प्रेम करतात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि हे तुम्ही सांगितले आजचे क्षण आयुष्यात चांगलं चाललंच आहे, पण आपल्याला खरंच सिनेमाला, मराठी सिनेमाचं खूप बरं नाही चाललेलं आहे, हेही तितकंच ॲक्सेप्ट करून आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि खोलगप्पाचा हेतूच तो होता की आपण त्याविषयी बोलूयात. मराठी सिनेमा कसा आणखीन मोठा करता येईल, बेटर करता येईल, दोन्ही करता येईल. आणि कारण आपण मधनं वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर अतिशय अमेझिंग सिनेमे डिलिव्हर केलेत. दरवर्षी 3-4 खूपच म्हणजे पाथ ब्रेकिंग सिनेमे मराठी देतोय. तर मग ह्याची कन्सिस्टन्सी कशी आपल्याला तयार करता येईल, ह्याच्यातनं अर्थकारण कसं बेटर करता येईल, आणि कॉम्प्रोमाइज न करता आपल्याला घरं आणि गाड्या कशा घेता येतील या सगळ्याचा जर का आपण विचार करा, त्या दृष्टीने या गप्पा होत्या. तुम्ही इथे आलात आणि त्याच्याबद्दल बोललात त्यासाठी मनापासून आभार. प्रेक्षकांना विनंती आहे की जर का तुम्हाला आणखीन राऊंड टेबल्स बघायचे असतील, कुठल्या विषयावर मराठी इंडस्ट्रीने काय केलं पाहिजे ह्याच्यावर तुमचे काही समजा प्रतिक्रिया असेल तर कमेंट्समध्ये सांगा. आणि त्याचबरोबर अर्थातच विषय खोलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि फक्त क्लिपा शेअर करू नका है ना. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट क्लिपा, अशा बीब्स किंवा असं ते करूनच मग मूळ जो अर्थ आहे, गाभा आहे त्या पॉडकास्टचा, तो मागे राहतो. तर प्लीज तुम्ही हा अख्खा पॉडकास्ट मित्रांबरोबर शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर, आणि बघत राहा खोलगप्पा.
थँक्यू. थँक्यू.